सॉरी, यूपीएससी काय आहे, यूपीएससीचं स्ट्रक्चर काय आहे, त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात, बरोबर आहे. आणि यूपीएससीचा पॅटर्न काय आहे, इंटरव्ह्यू वगैरे, आणि ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहे समजा, तर आपण बघूच आता ते स्लाईडमध्ये. तर त्या वेगवेगळ्या पोस्टचं काम काय असतं एक्झॅक्ट. ग्रुप ए सर्व्हिस म्हणतो आपण किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणतो, यामध्ये नेमका फरक काय आहे. आणि ग्रुप बी सर्व्हिस म्हणजे काय, मग ती यूपीएससी हेड करते का त्यासाठी, बरोबर आहे. आणि ती ग्रुप बी जी सर्व्हिस असते तिचा आणि ग्रुप ए सर्व्हिस यामध्ये काय फरक आहे, आणि तुम्हाला किती मार्क्स लागतात, जेणेकरून मग तुम्ही IAS होऊ शकता किंवा तुम्ही IPS होऊ शकता, ते मेरिट कसा ठरतो वगैरे वगैरे. हे जे लेक्चर असतील ते 2 ते 3 तुमचे काय असतील, ओरिएंटेशन लेक्चर म्हणतो आपण त्याला. म्हणजे एक जो नॉर्मल मुलगा असतो ना नवीन, त्याला कळत नाही ना एक्झॅक्ट की बुवा IPS आहे, IPS ही ऑल इंडिया सर्व्हिसेस. मग ही ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये अजून कोणकोणत्या सर्व्हिसेस आहे, आणि ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे नेमकं काय वगैरे वगैरे, असं जे असतं ना ते आपण काय करू, ह्या ओरिएंटेशन लेक्चरमध्ये आपण त्याला क्लिअर करू. त्यानंतर जे असतं तर यूपीएससीच्या सिलेबसनुसार आपण काय करू, प्रिलिम असतं एक एक्झाम. तर प्रिलिम म्हणजे काय, बरोबर आहे. प्रिलिममध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात, प्रिलिमची एक्झामचा पॅटर्न काय असतो, आणि प्रिव्हियस इयरला कसे क्वेश्चन विचारलेले आहेत, यासाठी काय सिलेबस आहे. मग सिलेबस हा आहे, त्याच्यासाठी बुक्स कोणते वाचायचे, बरोबर आहे ना. तुमच्या मनात तोच प्रश्न असतो ना, कारण कसं असतं मार्केटमध्ये खूप सारे बुक्स आहे. तुम्ही एका टॉपिकसाठी घ्यायला गेले तर 2, 3, 4 बुक्स आहेत. तर मग ते बुक्स न वापरता आपण कोणत्याही एका पर्टिक्युलर सोर्सवर कसं रिलाय करायचं, कोणतेही एकच बुक्स वाचायचं, बरोबर आहे. मग ते प्रिलिम आपण एका लेक्चरमध्ये बघू. त्यानंतर मग आपण काय बघू, मेन्स, बरोबर आहे. आता हे मेन्स आहे, तर मग मेन्स एक्झॅक्ट आहे काय, मेन्समध्ये किती सब्जेक्ट असतात, बरोबर आहे. मग एसेचा पेपर आहे समजा, लँग्वेजचे पेपर असतात, इंग्लिश, मराठी. मग ते क्वालिफाईंग नेचरचे म्हणजेच काय, क्वालिफाय म्हणजेच काय नेमकं, तर क्वालिफायचा अर्थ काय होतो वगैरे, असे जे क्वेश्चन आहे तुमच्या मनामध्ये. एसेचा पेपर आहे, मग एसेच्या पेपरचं 2 खंड असतात, सेक्शन ए, सेक्शन बी. तर मग सेक्शन ए मध्ये किती एसे असतात, त्यापैकी आपल्याला किती लिहायचे असतात, बरं ते लिहायचे तर मग ते किती वर्ड्समध्ये लिहायचे, बरोबर आहे, असतं ना तुमच्या मनात. तर मग ते जर तेवढे वर्ड्समध्ये आपण जर एसे लिहिला नाही तर काय प्रॉब्लेम होईल, तुमचे मार्क्स किती कमी होतील. किंवा जर तुम्ही जे वर्ड लिमिट असतं एसेसाठी किंवा कोणत्याही क्वेश्चनसाठी, जर ते वर्ड लिमिट तुम्ही क्रॉस केलं तर तुमचा काय प्रॉब्लेम होतो, तुमचे मार्क्स कटतात का. तर ॲक्च्युली काय असतं माहिती आहे का, तुम्ही जर वर्ड लिमिट क्रॉस केलं तर यूपीएससी काय करते, तुमचे मार्क्स काटते. आता हे खूप लोकांना माहीत नसतं, बरोबर आहे. मग हे वर्ड लिमिट काय असतं वगैरे वगैरे. त्यानंतर हे GS मेन्समध्ये काय असतं, मराठी, इंग्लिश हे लँग्वेजचे 2 पेपर झाले. आणि त्यानंतर कोणते पेपर असतात, GSचे पेपर असतात. मग GS1, बरोबर आहे, GS1 वर आपण एक लेक्चर घेऊ. आणि त्या GS1 पेपरमध्ये कोणकोणते टॉपिक आहे, त्याच्यावर कशा तऱ्हेचे क्वेश्चन विचारले जातात, बरोबर आहे. अशा तऱ्हेनं आपण काय करणार आहे, ह्या फाउंडेशन बॅचची काय करणार आहे, आखणी केलेली आहे आपण. आणि त्यानुसार मग काय होणार आहे, जो नवीन मुलगा आहे त्याचे सर्व जे डाऊट्स असतात यूपीएससी बद्दलचे, ते सर्व डाऊट काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. येत आहे लक्षात. आता GS2 पेपर आहे, तर GS2 पेपरवर आपण 2 लेक्चर घेणार आहोत, बरोबर आहे. जसं GS1 मध्ये काय असतं, कोणकोणते सब्जेक्ट असतात, हिस्ट्री असतो, जिओग्राफी असतो आणि सोशल सायन्स असतो. तर मग ह्या तिन्ही टॉपिकवर आपण काय करू, लेक्चर घ्यायचा प्रयत्न करू, जेणेकरून हिस्ट्री म्हणजेच काय, त्यासाठी कोणते बुक्स वाचायचे, हिस्ट्रीचे क्वेश्चन कसे असतात वगैरे वगैरे, असं जे नॉर्मल तुमचे जे डाऊट्स असतात ना, ते डाऊट काय होतील यामध्ये क्लिअर होतील आणि तुम्हाला एक क्लिअर कट अंडरस्टँडिंग येईल. सेम GS2चं पण तसंच, याच्यावर पण आपण 2 लेक्चर्स हेड करणार आहोत. तर मग GS2 मध्ये कोणता सब्जेक्ट असतो, पॉलिटी असतं. मग पॉलिटी म्हणजेच काय नेमकं, आता आपण म्हणतो पॉल सायन्स, पण पॉल सायन्समध्ये वाचायचं काय नेमकं, कोणकोणते सब्जेक्ट वाचायचे, बरं ते वाचायचे तर मग ते कसे वाचायचे, बरोबर आहे. हे तसंच आपण GS3, GS4 असे जे आपले टॉपिक आहे ते आपण कव्हर करू, बरोबर आहे. आणि त्यानंतर एक ऑप्शनल असतो, तर तो ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा. हे बघा कसं असतं, ऑप्शनल सब्जेक्ट असा तुम्ही रँडमली निवडू शकत, बरोबर, कारण तुम्हाला 1 वर्ष अभ्यास करायचा ना त्याचा. तर मग ऑप्शनल सब्जेक्ट निवडायच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागतं, कोणकोणत्या प्रोसेसनं जावं लागतं, काय कोणकोणते बुक्स वाचावे लागतात. मग ते बुक्स वाचल्यावर तुम्ही त्यावर काहीतरी क्वेश्चन आन्सर राईट करून बघायचे. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की तुम्ही त्या सब्जेक्टसोबत कम्फर्टेबल आहे तर तुम्ही तो ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडायचा. येते लक्षात. अशा तऱ्हेनं आपण काय केलेलं आहे, ह्या बॅचचं काय केलेली, आखणी केलेली.
आता यामध्ये काय होणार आहे, फक्त हेच नाही, मग समोर जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू म्हणजे काय, इंटरव्ह्यू मध्ये कशा तऱ्हेचे क्वेश्चन विचारले जातात, बरोबर आहे. बरं इंटरव्ह्यू झाला तर मग त्यानंतर काय असतं, मग सिलेक्शन कसं होतं वगैरे वगैरे, ह्या गोष्टी आपण यात क्लिअर कर. एक आयडिया आली ना तुम्हाला कसं करायचं आहे तर नेमकं असं. याच्यात काही प्रॉब्लेम आहे का, अजून काही कळालं नाही असं. हे बघा आता आपण काय करू, ही जी बॅच आहे ना ही 7 जूनला आपण सुरू करतो आणि याची जी फीज आहे एकदम नॉमिनल आहे, तुम्ही घरी बसून बघू शकता. आणि मगच तुम्ही माझ्या मते हे एकदा हे लेक्चर सिरीज कंप्लीट करायला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही मग तुमचा जे मेन अभ्यास आहे UPSCचा किंवा MPSC 2025चा त्याला तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. ठीक आहे, आता समोर जाऊ. हे बघा आता अंडरस्टँडिंग ऑफ द सिव्हिल सर्व्हिसेस. सिव्हिल सर्व्हिसेस कळतं, जसं MPSC एक्झाम करते तशीच ही युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, जसं आपलं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे तसं हे. आता हे काय करतं, काही एक्झामसाठी काय करतं, हे एक एक्झाम कंडक्ट करतं, बरोबर. त्या एक्झामलाच आपण काय म्हणतो, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम. आता ते राहू द्या की ते एक्झामचा पॅटर्न कसा आहे, प्रिलिम आहे, मेन्स आहे, हे ते आपण नंतर बघू. पण ही जी एक्झाम होते ही एक्झाम कोण्या पोस्टसाठी होते, किंवा UPSC जी एक्झाम कंडक्ट करते त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या पोस्ट असतात, बरोबर आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच काय, टाईप ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या की ही जी सिव्हिल सर्व्हिसेस आहे ही काय करते, 3 प्रकारच्या पोस्टसाठी काय करते, तुमची एक्झाम घेते. पहिले पोस्ट काय असतात, ऑल इंडिया सर्व्हिसेस. दुसऱ्या कोणत्या असतात, ग्रुप A सर्व्हिसेस. आणि तिसऱ्या कोणत्या असतात, ग्रुप B सर्व्हिसेस. म्हणजे अशा तिन्ही ज्या सर्व्हिसेस आहे त्या सर्व्हिसेससाठी सिव्हिल सर्व्हिसेस UPSC काय करते, एक एक्झाम कंडक्ट करते. म्हणजे तुम्ही जी एक्झाम देता ना आता ती ॲक्च्युली ह्या 3 सर्व्हिसेससाठी तुम्ही एक्झाम देता. पण मुलांना काय माहीत असतं, फक्त IAS आणि IPS. त्याच्या बाहेर मुलांना माहीत नसतं की बाकीच्या काय सर्व्हिसेस आहेत. पण ह्या सोडून पण खूप साऱ्या सर्व्हिसेससाठी UPSC काय करते, एक्झाम कंडक्ट करते. आता बघा ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजेच काय, ज्या की ऑल इंडिया लेवलला त्यांचं हे असतं, कार्यक्षेत्र असतं. म्हणजेच त्यामध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस येतात, IAS, IPS आणि IFS. ह्या ज्या 3 सर्व्हिसेस आहेत या 3 सर्व्हिसेसना आपण काय म्हणतो, ऑल इंडिया सर्व्हिसेस, बरोबर आहे. आता काही ज्या असतात सर्व्हिसेस त्या असतात ग्रुप A सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल ह्या आता बघा ह्या ग्रुप A सर्व्हिसेसमध्ये एवढ्या साऱ्या सर्व्हिसेस येतात, बरोबर आहे. किती, 18 सर्व्हिसेस. म्हणजेच कोणत्या, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, IPS, इंडियन पोस्टल सर्व्हिस. आता तुम्ही याचं नाव तरी ऐकलं होतं का. आणि ह्या साऱ्या क्लास A, क्लास 1 म्हणजेच काय, सुपर क्लास 1 पोस्ट असतात त्या. तर इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस, या साऱ्या सर्व्हिसेस, इंडियन ट्रेड सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे अँड ट्रॅफिक सर्व्हिसेस, इंडियन पर्सनल अँड सर्व्हिस, त्यानंतर इंडियन स्टॅटिकल सर्व्हिसेस. ह्या काय सर्व्हिसेस ह्या ग्रुप A सर्व्हिसेस आहे. ग्रुप A सर्व्हिसेसचा अर्थ काय आहे की ज्या सर्व्हिसेसला एक स्वतंत्र पोर्टफोलिओ असतो आणि ते एक स्वतंत्र कारभार सांभाळतात त्याचा, त्यांना डायरेक्ट हे दिले जाते, काय म्हणतात, ॲडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी दिली जाते. आता फॉर एक्झाम्पल कलेक्टर काय असतो, एका जिल्ह्याचा हे असतो, अधिकारी असतो. म्हणजे त्या जिल्ह्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आपण कोणाकडे देतो, कलेक्टरकडे देतो. फॉर एक्झाम्पल हा इन्फॉर्मेशन आहे, तर इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसचा अर्थ काय होतो, एक जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचा हेड कोण असतो, हा IAS. किंवा पोलीस सर्व्हिसेस आहे IPS, हा काय असतो, एका जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा हेड असतो, बरोबर. म्हणजे जे हेड किंवा जे मेन पोझिशन असतात त्या कोणत्या असतात, ग्रुप A सर्व्हिसेस असतात. आलं लक्षात. मग आता ह्या ग्रुप B सर्व्हिसेसचं काय काम आहे आणि याच्यामध्ये आणि ह्या ग्रुप A सर्व्हिसेसमध्ये काय फरक आहे. तर ह्या ज्या पोझिशन हेड करतात ना हे ग्रुप A सर्व्हिसेसचे ऑफिसर, त्यांना सपोर्ट करण्यासाठी ह्या ग्रुप B सर्व्हिसेस असतात. येतंय लक्षात. म्हणजेच काय, IAS आहे तर IAS ला सपोर्ट करण्यासाठी हे काय आहे, ग्रुप B सर्व्हिसेस काय करतात, काम करतात. थोडक्यात सिंपल भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर IASच्या अंडर किंवा ग्रुप A सर्व्हिसेसच्या अंडर कोण असतं, ग्रुप B असतं. म्हणजे हे ग्रुप B सर्व्हिसेस ज्या असतात ह्या ग्रुप A सर्व्हिसेसच्या अंडर काम करतात, त्यांना सपोर्टिव्ह काम करतात, त्यांना सपोर्ट करतात प्रशासन चालवण्यासाठी. एवढं आलं लक्षात. मग या ग्रुप B सर्व्हिसेस कोणत्या आहेत, आर्म फोर्सेस हेडक्वार्टर सिव्हिल सर्व्हिसेस. म्हणजे जे काही आर्मीचे हेडक्वार्टर असतात
तिथलं जे प्रशासन आहे ते बघण्याचं काम ह्या सर्व्हिसेस करतात. त्यानंतर पॉंडिचेरी सिव्हिल सर्व्हिसेस. आता बघा काही युनियन टेरिटरीज आहे, राईट. आता ही पॉंडिचेरी काय आहे, युनियन टेरिटरी आहे. हे बघा दमन, दिल्ली, अंदमान अँड निकोबार आयलंड हे काय आहे, युनियन टेरिटरी आहे. तर इथल्या ज्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, आपल्याकडे कसं MPSC डेप्युटी कलेक्टरची पोस्ट घेते, एक्झाम कंडक्ट करते, बरोबर आहे. तशी एक्झाम ह्या युनियन टेरिटरी कंडक्ट न करतात, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी कोणाला दिलेली, UPSCला. म्हणजे तिथला जो डेप्युटी कलेक्टर वगैरे असेल किंवा DYSP वगैरे असेल, तर त्याच्या पोस्ट त्याची एक्झाम कोण कंडक्ट करतं, UPSC. तर त्यासुद्धा पोस्ट UPSC थ्रू भरल्या जातात. म्हणजे तुमचा जर रँक वर आला नाही, समजा तुम्ही मेरिट लिस्टमध्ये खूप खालच्या रँकला असाल, तर तुमचं काय होतं, तुम्हाला कोणत्या सर्व्हिसेस मिळतात, मग या ग्रुप B सर्व्हिसेस. आणि तुमचा मेरिट जर हाय असेल खूप, तर तुम्हाला कोणत्या सर्व्हिसेस मिळतात, मग ग्रुप A सर्व्हिसेस. इथपर्यंत क्लिअर. आणि ह्या काय आहेत, दिल्ली, अंदमान अँड निकोबार, हे बघा पोलीस सर्व्हिस, हे सेक्शन ऑफिसर ग्रेड A. आपल्याकडे कसे सेक्शन ऑफिसर असतात, तसेच या युनियन टेरिटरीजचं ॲडमिनिस्ट्रेशन बघण्यासाठी पण सेक्शन ऑफिसर असतात. तर मग हे ज्या पोस्ट आहेत, ज्या की एक इंडिपेंडंट जर स्टेट असेल, तर ते स्टेट ह्या पोस्ट भरण्यासाठी त्यांचा एक स्वतंत्र आयोग असतो. जसं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रासाठी MPSC. पण युनियन टेरिटरीसाठी अशी काही तरतूद नाही आहे स्वतंत्र आयोगाची. तर त्यामुळे ते पोस्ट कोण भरण्याचं काम करतं, UPSC. आलं तुमच्या लक्षात. ऑल इंडिया सर्व्हिसेस कळालं काय आहे तर. ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजेच काय, त्यांचं कार्यक्षेत्र काय, पूर्ण इंडिया. आणि ग्रुप A सर्व्हिसेस यांचं पण कार्यक्षेत्र पूर्ण इंडिया असतं. पण ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेस काय असतात, त्या क्रीम सर्व्हिसेस असतात, यांची ऑथॉरिटी खूप जास्त असते. क्लिअर. तर ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेस कोणकोणत्या आहे, मग IAS, IPS आणि IRS. क्लिअर. आणि ह्या ग्रुप B सर्व्हिसेस आहे. आता मग तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की जे मुलं UPSCची एक्झाम देतात, बरोबर आहे. आता तुमचा रँक समजा UPSCच्या 1000 पोस्ट आहे, ह्या वर्षी UPSC 1000 पोस्ट भरणार आहे. आणि तुमचा मेरिट लिस्टनुसार जर रँक कमी आला, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे आणि तुमचा रँक 500च्या पुढं आला, ठीक आहे, तर तुम्हाला कोणत्या सर्व्हिसेस मिळतील, मग ऑब्विसली ग्रुप B सर्व्हिसेस. हां, जर तुमचा रँक पहिल्या 50 मध्ये आणि तुम्ही ओपन कॅटेगरीला बिलॉंग करता, तर तुम्हाला चान्सेस काय मग जास्त मिळण्याचे, तुमची जी ड्रीम सर्व्हिस असते IAS किंवा IPS, बरोबर आहे. खूप लोकांना UPSC म्हणजे काय, IAS किंवा IPS असंच वाटतं. पण UPSC फक्त IAS आणि IPSची एक्झाम घेते का, नाही, ती ह्या सर्व एक्झाम घेते. म्हणजेच काय, UPSC जवळपास 26 टाइप्स ऑफ पोस्टसाठी एक्झाम कंडक्ट करत असते, बरोबर आहे. मग तुम्ही कसा अभ्यास करता आणि तुमचा मेरिट कसा येतो, तुमचा स्कोर कसा येतो, त्याच्यावर ठरतं की तुम्ही IAS बनणार आहात का, IPS बनणार आहात का, पोस्टल सर्व्हिसेसमध्ये जाणार. म्हणजेच काय, तुम्हाला जर IAS बनायचं असेल आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीत असाल, तर तुम्हाला कमीत कमी 50च्या आत यावं लागतं पहिल्या. येतंय लक्षात. आणि जर IPS बनायचं असेल तर ॲटलिस्ट तुम्ही 150च्या आत पाहिजे पहिल्या, जर ओपन कॅटेगरीचे असेल. आता रिझर्वेशन असतं तर मग ते आपण समोर बघू की रिझर्वेशनला कशा सीट दिल्यात येतात. इथपर्यंत कळालं, यात काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे आता ही UPSCची एक्झाम तर आहे, पण कोण देऊ शकतो, बरोबर आहे. याच्यासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता पहिलं आपण काय बघू, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू की कोणता मुलगा हा UPSCची एक्झाम देऊ शकतो. इथं पण बघा खूप लोकांना गैरसमज आहे की तुमची डिग्री कंप्लीट झाली तेव्हाच तुम्ही UPSCची एक्झाम देऊ शकता, पण असं काही नसतं. ॲक्च्युली प्रिलिमच्या मेन्सची एक्झाम तुम्ही जेव्हा देता ना, तेव्हा तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे तुम्हाला. पण प्रिलिम देण्यासाठी तुम्ही डिग्रीच्या फायनल इयरला जरी असाल ना, तरी तुम्ही प्रिलिम एक्झाम देऊ शकता. पण जर प्रिलिम एक्झाम जर तुम्ही पास झाले आणि तुम्ही जर मेन्सला अपेअर व्हायचं असेल तुम्हाला, तर त्या केसमध्ये तुमच्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्री असणं आवश्यक. क्लिअर आहे, तुमचा पॉईंट क्लिअर आता. म्हणजेच काय, खूप लोक काय करतात, डिग्री संपेपर्यंत वाट बघतात. तर त्यांनी तसं न करता त्यांनी डिग्रीचं जे फायनल इयर असतं, समजा तुम्ही BSc करताय किंवा BA करताय, तर BAच्या 3rd इयरला असताना तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही एक्झाम देऊ शकता, तुम्ही एक्झाम देण्यासाठी एलिजिबल आहात. फक्त प्रॉब्लेम काय, तुम्ही जर प्रिलिम पास झालात आणि मेन्सला क्वालिफाय झालात, तर मेन्सची एक्झाम देण्याच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागतं, तुमचं डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला
तिथं सबमिट करावं लागतं. हे बघा, आपली एक्झाम ज्यादा तर कधी होते, UPSCची प्रिलिम जून जुलैमध्ये होते, बरोबर आहे. म्हणजेच काय, त्यावेळेस काय झालेलं असतं, तुमचा थर्ड इयरचा जस्ट काय झालेलं असतं, रिझल्ट लागलेला असतो, तुमच्या हातात हे नसतं, बरोबर आहे. म्हणजेच काय, त्यामुळे तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि जून नंतर तुमचा रिझल्ट काय लागतो, जुलै ऑगस्टमध्ये तुमचा रिझल्ट लागतो. आणि जर तुम्ही ही जूनमध्ये जी एक्झाम दिलेली ती जर पास झालात आणि मेन्सला क्वालिफाय झालात, तर ह्या जुलैमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे डिग्रीचं, ते सर्टिफिकेट तुम्हाला अटॅच करावं लागतं. तेव्हाच तुम्हाला ते काय करतात, मेन्ससाठी एलिजिबल ठरतात. येतंय लक्षात. म्हणजे डिग्रीला असताना तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर हे बघा, आता डिग्री तर पाहिजे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीची, पण काही एक्सेप्शन पण दिलेले आहेत त्यांनी. आता एक्सेप्शन काय आहेत, तुम्ही जर फायनल इयरला असेल तर तुम्ही प्रिलिमची एक्झाम देऊ शकता, पण मेन्स एक्झाम द्यायच्या अगोदर तुम्हाला ग्रॅज्युएशनचं प्रूफ द्यावा लागतो की माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मग त्यामध्ये तुम्ही मार्कशीट पण देऊ शकता. असं गरजेचं नाही की डिग्रीज द्यायला पाहिजे, कारण डिग्री येण्यासाठी काय असतं, वेळ लागतो ना तुम्हाला, 3 महिने 4 महिने. त्यानंतर टेक्निकल आणि प्रोफेशनल जे क्वालिफिकेशन आहे ते त्यामध्ये काय केलं जातं. आता काही लोकांची जे डिग्री असतात या ह्युमॅनिटीजच्या नसतात, टेक्निकल असतात, जसं BE, बरोबर आहे, BTech. तर त्यांचं काय सांगितलेलं आहे ह्या नोटिफिकेशनमध्ये, रिकॉग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ॲज अ इक्विव्हॅलंट टू प्रोफेशनल डिग्रीज. म्हणजेच काय, UPSCसाठी एलिजिबल डिग्री कोणती आहे, BSc, बरोबर आहे. पण जर तुमची टेक्निकल डिग्री असेल BTech वगैरे, तर तुमची जी डिग्री आहे ती गव्हर्नमेंटनं काय केली पाहिजे किंवा आयोगानं काय केली पाहिजे, ॲज अ इक्विव्हॅलंट टू BSc वगैरे असं समजले पाहिजे. तेव्हाच तुम्ही मग काय करू शकता, त्या एक्झामला एलिजिबल होऊ शकता. येते लक्षात. म्हणजे तुमची टेक्निकल डिग्री असली तरी चालेल, फक्त ती काय पाहिजे, इक्विव्हॅलंट टू एनी ग्रॅज्युएट डिग्री ऑफ अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. त्यानंतर फायनल एक्झाम ऑफ MBBS अँड मेडिकल कोर्सेस. आता काही जे कोर्सेस आहे बघा 5-5 वर्षाचे असतात, राईट. जसं आपलं काय, लॉची डिग्री तुम्ही जर 12वी नंतर केली तर ती 5 वर्षाची असतात. तर त्यासाठी काय केलेलं आहे गव्हर्नमेंटने, तुम्ही जर थर्ड इयरला असेल लॉच्या किंवा MBBS याच्या जर फायनल इयरला असेल तर तुम्ही एक्झाम देण्यासाठी एलिजिबल ठरता. तसं तुम्हाला एक्सेप्शन दिलेलं आहे. हे बघा, प्रोव्हिजनली अलाउ फॉर UPSC मेन्स इफ फायनल एक्झाम वॉज पास. प्रिलिम तुम्ही देऊ शकता, पण फायनल तुम्ही मेन्स तुमची ती पास झाली पाहिजे आणि त्याचं सर्टिफिकेट तुम्ही त्याला अटॅच करायचं. आलं लक्षात. मस्ट सबमिट द सर्टिफिकेट फ्रॉम युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट. म्हणजे तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटचं जे सर्टिफिकेट आहे, म्हणजे तुम्ही तिथे MBBS केलं फायनल इयर, तर तुम्ही त्याचं सर्टिफिकेट तिथं द्यायला पाहिजे. क्लिअर. त्यानंतर आता बघा, ओरिजिनल जी डिग्री असते BSc झाल्यावर तुम्हाला माहिती आहे 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो जर तुम्हाला ती डिग्री घ्यायची असेल तर. MBBS वगैरे तिथं पण तेवढाच कालावधी लागतो. तर ओरिजिनल डिग्री तुम्हाला केव्हा द्यावं लागते, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होता, बरोबर आहे. तोपर्यंत तुम्हाला डिग्री सर्टिफिकेटचं टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नसेल तरी काही हरकत नाही, बरोबर आहे. डिग्री सर्टिफिकेट आपल्याला केव्हा त्यांना सबमिट करावं लागतं, इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं. म्हणजे लक्षात आलं का, तुम्ही जर फायनल इयरला अपियर असाल तरी तुम्ही प्रिलिम देऊ शकता, पण मेन्स द्यायच्या अगोदर फायनल इयरची एक्झाम तुमची झालेली पाहिजे, ॲटलिस्ट तिची मार्कशीट तरी तुमच्या हातात पाहिजे. ती सबमिट केली की तुम्ही मेन्सला अपियर होता. हां, मग एकदा का तुम्ही मेन्स क्वालिफाय केली आणि इंटरव्ह्यूसाठी गेलात तर तिथं मात्र तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट त्यांना प्रेझेंट करावं लागतं, तेव्हाच ते तुम्हाला अलाउ करतात. क्लिअर. यामध्ये काही प्रॉब्लेम. हां, लॉचं कसं असतं, लॉची डिग्री 5 वर्षाची आहे ना, तर तुम्ही थर्ड इयरलाच अपियर होऊ शकता लॉच्या एक्झाम. नाही, मेन्ससाठी काही गरज नाही त्यांना लॉची डिग्री द्यायची. आलं लक्षात. नाही, MBBSला द्यावं लागते, कारण लॉची 5 वर्ष आहे ना, MBBS 4 वर्ष आहे असं. हां, 4.5 वर्ष. पण लॉचं किती, 5 वर्ष आहे ना, तर मग 5 वर्ष थांबायची तुम्हाला गरज नाही, 3 वर्ष. क्लिअर. आता हे कसं असतं बघा, तुम्हाला जर लॉची डिग्री 12वी नंतर करायची तर त्याला 5 वर्ष लागतात, पण जर तुम्ही डिग्री करून लॉची डिग्री केली तर तुम्हाला 3 वर्ष लागतात. पण ऑलरेडी तुम्ही डिग्री केलेली असल्यामुळे तुम्हाला त्या लॉच्या डिग्रीचा काही फायदा होत नाही. इकडे समजा इथं काही संबंध येत नाही त्याचा, कारण तुमच्याकडे ऑलरेडी डिग्री असते. क्लिअर. आता बघा, एज लिमिट काय असतं. आता एज लिमिटचा जो क्रायटेरिया आहे ना, UPSCनं प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवलेला आहे. जनरलसाठी वेगळं आहे, OBCसाठी वेगळं आहे, SC ST आणि जे फिजिकली हँडिकॅप आहे त्यांच्यासाठी पण वेगळं आहे.
आणि जे काही एक्स सर्व्हिसमॅन लोक असतात त्यांच्यासाठी पण वेगळं आहे. बरोबर आहे. आपण आता एक एक करून याचा एजिबिलिटी क्रायटेरिया बघू. पहिला म्हणजे कोणत्या एजला तुम्ही एक्झाम देऊ शकता. बरोबर आहे. बाकीचे तर एजिबिलिटी लागतेच एज्युकेशनल क्वालिफिकेशनची, पण एज पण मॅटर करतात. म्हणजेच काय, आता समजा तुम्ही डिग्री 18 वर्षेच कंप्लीट केली, डिग्री तर तुमच्याकडे आहे, पण एज 21 वर्ष लागतं नाही तर कमीत कमी. म्हणजे 18 वर्षी तुम्ही एक्झाम देऊ शकता का? नाही. तुम्हाला ॲटलिस्ट 21 वर्ष कंप्लीट पाहिजे एक्झाम देण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 21 वर्ष कंप्लीट झालेले पाहिजे. आणि जर जनरल कॅटेगरीचा असेल तर त्याच्यासाठी 21 वर्ष, किंवा कोणत्याही कॅटेगरीचा असेल तर मिनिमम एज किती आहे? 21 वर्ष. तुमच्याकडे 21 वर्ष तरी पाहिजे. त्यानंतर रिलॅक्सेशन म्हणजेच काय? रिलॅक्सेशन म्हणजेच काय? तुम्ही एका पर्टिक्युलर एजपर्यंतच ही एक्झाम देऊ शकता. बरोबर आहे. तुम्हाला नंबर ऑफ अटेम्प्ट्स असतात, ते लिमिटेड असतात, पण ते अटेम्प्टचा उपभोग केव्हा घेऊ शकता? तुम्ही एका पर्टिक्युलर एजपर्यंत. फॉर एक्झाम्पल काय, तुम्ही जर जनरल कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर तुम्ही ही एक्झाम फक्त 32 वर्षापर्यंतच देऊ शकता. बरोबर आहे. 21 वर्ष ते 32 वर्ष. आता नंबर ऑफ अटेम्प्ट्स किती असतात आपण ते पुढे बघू. फॉर एक्झाम्पल ओपनसाठी नंबर ऑफ अटेम्प्ट्स किती असतात? 6. बरोबर आहे. म्हणजे हे 6 अटेम्प्टचा उपभोग तुम्हाला 32 वर्षाच्या आतच घ्यायचा असतो. 32 वर्षानंतर तुमच्याकडे अटेम्प्ट जरी असला तरी यू आर नॉट एलिजिबल फॉर द UPSC एक्झाम. क्लिअर आहे. आता जर तुम्ही OBC कॅटेगरीचे असाल तर मिनिमम एज किती आहे? सर्वांना सेम 21 वर्ष तरी पाहिजे तुम्ही. हां, तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटतं. एज रिलॅक्सेशन किती वर्षाचं भेटतं? 3 वर्षाचं. हे बघा 3 वर्षाचं. म्हणजेच तुम्ही काय UPSCची एक्झाम किती वर्षापर्यंत देऊ शकता? 35. आता हे का लक्षात घेणं गरजेचं आहे माहिती आहे का? कारण तुम्हाला नंबर ऑफ अटेम्प्ट्स काय आहे? लिमिटेड आहे. आता फॉर एक्झाम्पल OBCला किती अटेम्प्ट्स आहे? 6 + 3. क्लिअर? 9 अटेम्प्ट्स. आता हे 9 अटेम्प्ट तुम्हाला किती? 35 वर्षाच्या आत युटिलाइज करायचे. हां, जर तुम्ही म्हणाल की मी 6 अटेम्प्ट दिले आणि 35 वर्ष माझं वय झालं आणि 35 वर्षानंतर तुम्ही एकही अटेम्प्ट तुमच्याकडे असला तरी तुम्ही तो यूज करू शकत नाही, कारण तुम्ही नॉट एलिजिबल असता UPSC एक्झामसाठी. क्लिअर? म्हणजेच काय, OBC साठी 3 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. बरोबर आहे. त्यानंतर जर तुम्ही SC ST कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर मिनिमम एज सेम. तुम्हाला एज रिलॅक्सेशन किती वर्षाचं भेटलं? 5 इयर्स. म्हणजेच SC ST कॅटेगरीचा मुलगा किती वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो? 37. हां, पण हे की तर महत्त्वाचं आहे, SC STचे जे मुलं असतात त्यांना नंबर ऑफ अटेम्प्टचं लिमिटेशन नसतं. नो लिमिटेशन फॉर नंबर ऑफ अटेम्प्ट्स. नो लिमिटेशन. म्हणजेच काय, हे 21 वर्षापासून ते लगातार 37 वर्षापर्यंत दरवर्षी एक्झाम देऊ शकतात, तरी ते 37 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतात. म्हणजेच काय, त्यांना नंबर ऑफ अटेम्प्टचं लिमिटेशन नाही. क्लिअर? हां, आता काय, जर कोणी SC ST कॅटेगरीचा मुलगा असेल तर त्यानं दरवर्षी एक्झाम द्यायची, भलेही त्यानं तो मेन्स क्वालिफाय हो ना हो, PT क्वालिफाय हो ना हो, पण अनुभव म्हणून त्यानं एक्झाम देत राहायचं, सोडायचं नाही, कारण त्याला फ्री आहे. नंबर ऑफ अटेम्प्ट्स लिमिटेशन नाही आहे त्याला. हां, पण जनरल आणि OBC कॅटेगरीच्या मुलांना नंबर ऑफ अटेम्प्टचं लिमिटेशन आहे. क्लिअर? त्यानंतर फिजिकली डिसेबल म्हणजेच काय, जे कोणी ब्लाइंड असतात, अंध असतात, मुके, बहिरे किंवा हँडिकॅप असतात तर यांच्यासाठी पण मिनिमम एज सेम 21 वर्ष. हां, पण त्यांना एज रिलॅक्सेशन किती वर्षाचं आहे? 10 वर्षाचं डायरेक्ट. आणि ते किती वर्षापर्यंत देऊ शकतात? 42. आणि अगेन इथं त्यांना काय आहे? नंबर ऑफ अटेम्प्टचं लिमिटेशन नाही आहे, ते किती वेळा एक्झाम देऊ शकतात. क्लिअर? त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन जो असेल, एक्स सर्व्हिसमॅन डिस्चार्ज फ्रॉम द ड्युटी ड्यू टू डिसेबिलिटी, म्हणजेच तो कशात आला? मग फिजिकली हँडिकॅपमध्येच आला, पण तो एक सर्व्हिसमॅन पण आहे. बरोबर आहे. तर मग त्याच्या केसमध्ये जर तो जनरल असेल कॅटेगरीचा तर त्याला 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन भेटतं. आलं? एक सर्व्हिसमॅन, जर तुम्ही समजा अगोदर पोलीसमध्ये असाल किंवा मिलिटरीमध्ये असाल आणि काही कारणास्तव जर तुम्हाला इंजरी झाली, तुम्ही हँडिकॅप झाला, तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. आणि ही एक्झाम देण्यासाठी तुम्हाला 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आणि तुम्ही किती वर्षापर्यंत देऊ शकता एक्झाम? ही 35. आणि जो जनरलचा मुलगा आहे तो एक सर्व्हिसमॅन नाही, काही नाही, तो किती वर्षापर्यंत देऊ शकतो? 32.
क्लिअर. त्यानंतर जर हा एक सर्व्हिसमॅन ओबीसी कॅटेगरीचा असेल तर मिनिमम एज तर सेम आहे, प्लस त्याला किती +3 वर्ष, म्हणजे ह्या ओपनपेक्षा +3 वर्षाचं त्याला काय म्हणतं एज रिलॅक्सेशन, म्हणजे तो 38 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो. क्लिअर. त्यानंतर SC ST तो 40 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो. आणि ह्या केसमध्ये SC ST किती वर्षापर्यंत 37, म्हणजे याला किती वर्ष एक्स्ट्रा भेटलेले 3 वर्ष. क्लिअर. हा. त्यानंतर आता एक्स सर्व्हिसमॅन आफ्टर 5 इयर्स ड्युटी, म्हणजेच काय तो फिजिकली हँडिकॅप वगैरे काही नाही आहे, पण तो एक सर्व्हिसमॅन आहे आणि 5 वर्षानंतर तो जॉब करतोय, म्हणजे तो पोलीसमध्ये किंवा मिलिटरीमध्ये तो जॉब करतोय आणि त्याच्या जॉबला किती वर्ष झाले 5 वर्ष. तर अशा केसमध्ये त्याला एज रिलॅक्सेशन त्याला पण भेटतं. तर कोणतं एज रिलॅक्सेशन 3 वर्ष, सॉरी जनरल कॅटेगरीमध्ये त्याला 5 वर्ष एज रिलॅक्सेशन भेटतं, म्हणजे तो 37 वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो. आता 5 वर्ष का, कारण 5 वर्ष ऑलरेडी त्याने ड्युटी केलेली आहे ना, म्हणून त्याला 5 वर्ष एज रिलॅक्सेशन. त्यानंतर हा 21 ओबीसीचा जो असेल त्याला 3 वर्ष एज रिलॅक्सेशन, म्हणजे तो 40 वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकतो. येतंय लक्षात. म्हणजे मला सांगायचं काय याच्यातून, जे लोक सर्व्हिस करतात आणि त्यांना असं वाटतं की माझा वेळ निघून गेला, आता मी 5 वर्ष 10 वर्ष सर्व्हिस केली, तर ॲक्च्युली गव्हर्नमेंटनं त्यांच्यासाठी फॅसिलिटी केलेली आहे ऑलरेडी. त्यांना 5-5 वर्ष 10-10 वर्ष त्यांना काय केलेलं आहे एज रिलॅक्सेशन दिलेले आहे. त्यांनी सुद्धा ही एक्झाम द्यायला हवी, कारण त्यांच्याकडे एज रिलॅक्सेशन आहे. बरोबर आहे. त्यानंतर SC ST कॅटेगरीचा असेल तर त्याच्यासाठी 5 वर्ष, म्हणजेच 42 वर्षापर्यंत तो काय करू शकतो एक्झाम देऊ शकतो. क्लिअर. अशा तऱ्हेनं काय आहे एज रिलॅक्सेशन जे असतं ते तुम्हाला देण्यात येतं. म्हणजेच काय ओपन कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन बिलकुल नाही आहे, नंबर ऑफ अटेम्प्टचं पण लिमिटेशन आहे, पण SC ST कॅटेगरीसाठी ना नंबर ऑफ अटेम्प्टचं लिमिटेशन आहे आणि त्यांना एज रिलॅक्सेशन पण खूप आहे, 5 इयरचं एज रिलॅक्सेशन. क्लिअर. ओके. आता समोर चालायचं. हे बघा, तुम्हाला काही डाऊट असेल ना तर ते विचारा, ते महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. तर नॅशनॅलिटी, आता काही लोकांचं कसं असतं, आता आपल्याकडे तर हा प्रॉब्लेम नाही आहे कारण आपण तर इंडियाचे नॅशनल आहोत, आपल्याकडे डोमिसाईल पण असतं, पण काही काही लोक काय असतात मायग्रेट झालेले असतात नेपाळवरून, भूतानवरून, तिबेटवरून, तर त्यांच्यासाठी हा नॅशनॅलिटी रिक्वायरमेंट खूप महत्त्वाची ठरते. तर नॅशनॅलिटी रिक्वायरमेंट आपण बघू की काय आहे नेमकं ते. नॅशनॅलिटी म्हणजे कळतं ना, तुम्ही त्या देशाचे नागरिक आहात याचा प्रूफ लागतं. बरोबर आहे. तर टू अपियर फॉर द UPSC IAS एक्झाम यू नीड टू बी सिटीजन ऑफ इंडिया ऑर यू मस्ट बी आयदर, म्हणजेच काय, एक तर तुम्ही ह्या देशाचे नागरिक पाहिजे सिटीजन ऑफ इंडिया, किंवा तुम्ही नेपाळचे नागरिक पाहिजे अ सब्जेक्ट ऑफ नेपाळ, किंवा तुम्ही भूतानचे नागरिक पाहिजे. ओके. किंवा तुम्ही तिबेटमधून भारतामध्ये आलेली रिफ्युजी पाहिजे. बरोबर आहे. आता तिबेटमधून भारतात आलेली रिफ्युजी का, कारण तुम्हाला माहिती आहे तिबेटमध्ये 1959 काय झालेलं होतं, उठाव झालेला होता अंडर द लिडरशिप ऑफ दलाई लामा. तर त्यामुळे खूप सारे जे लोक आहेत तिबेटमधून भारतात आले होते आणि ते आता राहतात कुठे, हिमाचल प्रदेशमध्ये, धर्मशाला वगैरे तिथं. तर हे जे लोक आहेत हे लोक बघा, मी काय म्हटलं 1959 उठाव झाला होता, म्हणजे ह्या उठावाच्या दरम्यान किंवा इंडो चायना वार झालं होतं, त्या वारच्या पूर्वी जे लोक आले, म्हणजेच काय 1962च्या पूर्वी जे लोक आले इंडियामध्ये आणि इंडियात आल्यानंतर त्यांना ते इंडियामध्ये स्थायिक होण्याच्या इंटेन्शन आले, म्हणजे परमनंटली आता त्यांना इंडियातच राहायचं आहे, तर असे लोक सुद्धा UPSCची एक्झाम देऊ शकते. ते आर ऑल्सो एलिजिबल फॉर द UPSC एक्झाम. त्यानंतर आता बघा, हे एक महत्त्वाचं आहे की इंडियन an individual with Indian origin who has migrated from Burma, Sri Lanka, Pakistan, East African countries of Uganda, Zambia, Zaire, Kenya, United Republic of Tanzania, Malawi, Ethiopia, Vietnam with the purpose of settling permanently in India. आता याचा अर्थ काय, जे येणार आहे म्हणजे आता तुमचे हे बघा, ह्या कंट्रीज का निवडल्या, कारण ह्या कंट्रीचा काहीतरी उद्देश आहे ना. कारण हे बघा, बर्मामधून पण इंडियामध्ये खूप सारे लोक आलेले आहेत, मायग्रेट झालेले आहेत, श्रीलंकेमधून पण आलेले आहेत, किंवा आपल्या देशातले लोक तिथे गेलेले आहेत, पण त्यांचं ओरिजिन काय आहे, इंडियन ओरिजिन आहे ना. फॉर एक्झाम्पल आता मी आहे, माझे वडील काय इंडियन ओरिजिनचे आहेत,
पण माझे वडील कुठे सेटल झालेले आहेत? श्रीलंका, युगांडा, टांझानिया इथं सेटल झालेले आहेत. हां, पण आता माझं म्हणणं काय, ॲज अ इंडियन ओरिजिन म्हणून मला काय वाटतं की मला इंडियात वापस जायचं आहे. तर मी जर इंडियात वापस आलो आणि कोणी इंटेन्शन आलो की इथून पुढचं आयुष्य मला आता फक्त इंडियातच घालवायचं आहे, तर तो जो सिटीजन आहे तो व्यक्ती किंवा तो इंडिव्हिज्युअल आर ऑल्सो एलिजिबल फॉर द UPSC एक्झाम. आलं लक्षात? म्हणजेच काय, ह्या ज्या कंट्रीजमध्ये आपले जे लोक जाऊन स्थायिक झालेले आहेत त्यांचे मुलं जर त्यांना इंडियामध्ये वापस यायचं असेल, दे कॅन रिटर्न टू इंडिया अँड एलिजिबल फॉर द UPSC एक्झाम. क्लिअर? म्हणजेच कोणालाही संधी नाकारलेली नाही आहे UPSC. ओके, हां, यात काही प्रॉब्लेम? आता काय, बरोबर आहे, आता ही एक्झाम असते, अशा अशा पोस्ट असतात, बरोबर आहे, पण महत्त्वाचं म्हणजे यांचं पे स्केल काय असतं. पे स्केल म्हणजेच काय, सॅलरी. बरोबर आहे, सॅलरी. आता IAS IPS आपण असं म्हणतो की यांना सॅलरी किती असते. बरोबर आहे, यांचा जो इनिशियल पे स्केल असतो ग्रुप ए सर्व्हिसेसचा तो किती असतो, 56,000 ते 2,50,000, 2,50,000. म्हणजेच काय, इनिशियल त्यांची जी सॅलरी स्टार्ट होते ती 56,000 पासून होते. आणि जर तुम्ही कॅबिनेटची सॅलरी जर बघाल, कॅबिनेट सेक्रेटरीज का, कारण सिव्हिल सर्व्हिसेसमधलं सर्वोच्च पद कोणतं असतं, कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून. तर हे कॅबिनेट सेक्रेटरीची जी सॅलरी असतात ती किती असते, 2,50,000. म्हणजेच काय, तुमचं इन्क्रिमेंट होऊन शेवटी जर तुम्ही कॅबिनेट सेक्रेटरी बनला किंवा तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेस तुमची सॅलरी किती असेल, 2,50,000. आणि असं नाही की 56,000, ही सॅलरी 1-2 वर्षातच तुमची कितपर्यंत जाते, 1.5 लाखापर्यंत जाते. बरोबर आहे, आणि 1.5 लाख सॅलरीच जात नाही तुमची. ही सॅलरी जरी तुम्हाला कमी वाटत असली तरी ह्या सॅलरीसोबत अदर पर्क्स जे असतात, अदर पर्क्स म्हणजेच काय, म्हणजेच ड्रायव्हिंग अलाउन्स, होम अलाउन्स वगैरे, गाडी असते गव्हर्नमेंटची. म्हणजेच काय, तुम्हाला सर्व गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं, तुम्हाला खिशातला 1 रुपया काढायची गरज नसते. आता सर्व म्हणजेच काय, मोठा बंगला दिल्यात येतो तुम्हाला. कधी कलेक्टरचं घर बघितलं का, कलेक्टरचं, बरोबर आहे, त्याचं घर केवढं असतं, एक मोठा बंगला असतो, 8 ते 10 लोक त्याच्या हाताखाली काम करायला असतात त्या बंगल्यामध्ये, राईट. हे सारं कोण प्रोव्हाइड करतं, त्याला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. त्यासाठी त्याला 1 रुपया खर्च करायची गरज नसते. त्यानंतर गाडी असते, बरोबर आहे, व्हेकल, ड्रायव्हर, या साऱ्या गोष्टी कोण प्रोव्हाइड करतं, ह्या ॲडमिनिस्ट्रेटरला, ग्रुप ए सर्व्हिसेसच्या गव्हर्नमेंट. म्हणजे जर तुम्ही हे सारं जर काउंट केलं तर ही सॅलरी कमीत कमी 5 ते 7 लाखाच्या घरात जाते पर मंथ. जर तुम्ही त्या घराचं जर भाडं जरी काढलं तर त्या घराचं भाडंच 1 ते 1.5 लाख होईल. बरोबर आहे. तर अशा तऱ्हेनं त्याची जी सॅलरी असते ही दाखवायला फक्त 56,000 ते 2,50,000 असते, पण ॲक्च्युअलमध्ये ती सॅलरी जर त्याचे ड्रायव्हिंग अलाउन्स किंवा अदर पर्क्स म्हणजे अदर ॲम्युनिटीज ज्या त्याला मिळत असत्या त्या जर आपण लक्षात घेतलं तर ते खूप जास्त होतं. क्लिअर. आणि आता राहिलं काय, ग्रुप बी सर्व्हिसेस. आता हे झालं ग्रुप ए. आता ग्रुप बी ज्या सर्व्हिसेस आहे त्यांची सुद्धा सॅलरीचं जे बेसिक आहे ते 56,100 टू 2,25,000 एवढं असतं. क्लिअर. आणि बाकीच्या ज्या ॲम्युनिटीज असतात त्या सुद्धा यांना मिळतात. क्लिअर. सॅलरीचं आलं लक्षात. आता तुम्ही म्हणाल सर ही सॅलरी खूपच कमी दिसते, पण ॲक्च्युली ही इनिशियल फेजमध्ये असते. आता तुम्हाला मी जेव्हा पुढे जाऊ आपण तर हे तुम्ही IAS कसे बनता वगैरे ते आपण बघू, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही ट्रेनिंगला असता तेव्हाच तुम्हाला एवढी सॅलरी असतात, पण जेव्हा तुम्ही फील्डवर येता असिस्टंट सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणून किंवा असिस्टंट कलेक्टर म्हणून, तेव्हा तुमची सॅलरी 1 लाखाच्या घरात गेलेली असते ऑलरेडी, म्हणजे एका वर्षाच्या आत किंवा 5 ते 6 महिन्याच्या आतच. पण जे असतं ना एक बेसिक, तर बेसिक हे 56,000 असतं. क्लिअर. यामध्ये काही आता एक्झाम बघू आपण. आता ह्या एक्झाम आहे ना, ती ही एक्झाम काय असते 3 स्टेजेसमध्ये असते. आत नाही जायचं आपण फक्त वर बघू, कारण आपल्याला खूप सारं कव्हर करायचं ना. ही एक्झाम झाल्यावर काय असतं, बरोबर आहे, तुमचे डॉक्युमेंट कसे व्हेरीफाय केले जातात, तुमचं ट्रेनिंग कुठं होतं वगैरे वगैरे, अशा गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. आणि जे उद्याचं किंवा नंतरचं लेक्चर होईल त्यामध्ये आपण याच्या डिटेलमध्ये जाऊ की हा सिलेबस असतो आपल्याला. आता ही जी एक्झाम असते तुम्हाला माहिती आहे, ही एक्झाम 3 स्टेजेसमध्ये घेतल्या जाते. ठीक आहे.
पहिली जी स्टेज असते ती कोणती असते? प्रिलिम. त्यानंतरची जी स्टेज असते मेन्स, त्यानंतर इंटरव्ह्यू. आणि प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर प्रिलिम जी एक्झाम असते त्यामध्ये 2 पेपर असतात तुम्हाला. एक GSचा पेपर असतो, पेपर 1 म्हणतो आपण त्याला, आणि प्रिलिममध्ये CSATचा पेपर असतो, त्याला आपण पेपर 2 म्हणतो, राईट. तर हा जो प्रिलिमचा पेपर असतो हा काय असतो? क्वालिफाईंग असतो फक्त. म्हणजे यात काय असतं? फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असतं, पास व्हायचं असतं. आणि ह्या पास व्हायचं असलं तरी पण हे जो GSचा फर्स्ट पेपर आहे याच्याच मार्कवर तुमचा मेरिट ठरतो. CSATमध्ये फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असतं. आता मागच्या वर्षीचा तुमचा मेरिट किती होता? 78. म्हणजे जर तुम्हाला GS फर्स्ट पेपरमध्ये जर 78 मार्क मिळाले असतील आणि CSAT जर तुम्ही क्वालिफाय झाला असेल तर तुम्ही मेन्सला एलिजिबल होता किंवा मेन्ससाठी क्वालिफाय झाला असता. क्लिअर का नाही क्लिअर? हां. आता हे CSATमध्ये क्वालिफाय व्हायचं म्हणजे तुम्हाला किती मार्क्स घेणे? फक्त 33%. म्हणजे जर आपण टोटल मार्कात जर काउंट केलं तर 67%, 66 पॉईंट समथिंग येतं ते. कितीपैकी? आउट ऑफ 200. फक्त एवढे मार्क्स घ्यायचे आणि एवढे मार्क्स घेतल्यानंतर तुमची क्वालिफाय होता. म्हणजेच काय, जोपर्यंत CSATचा पेपर तुम्ही क्वालिफाय होत नाही तोपर्यंत तुमचा GS पेपर 1 चेकच केला जात नाही. ही गोष्ट पहिलं लक्षात घ्या. म्हणजे हा पेपर क्वालिफाय होणं खूप गरजेचं आहे. हा पेपर जर तुम्ही पास झाला, एवढे मार्क्स जर मिळवले तरच तुमचा GSचा पेपर काउंट केला जातो. आता फॉर एक्झाम्पल काही मुलांना जर GS पेपरमध्ये 100 मार्क असतील, मागच्या वर्षी असू शकतात ना, पण CSATमध्ये त्यांना 67 मार्क नाही आले तर काय होईल? ऑब्व्हियसली ते फेल होतील, त्यांचा पेपरच काउंट नाही होणार, त्यांचा पेपरच चेक नाही केला जाणार. आणि आता होतंय काय, सध्याचा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडमध्ये मुलं काय होतात? CSATमध्ये फेल होत आहेत. GSमध्ये त्यांना चांगले मार्क्स येतात पण CSATमध्ये फेल होतात. आता CSATमध्ये का फेल होतो माणूस? बिकॉज ऑफ इग्नोरन्स. इग्नोरन्स म्हणजेच काय? त्यांना काय वाटतं की हा पेपर काय क्वालिफाईंग आहे, याचा अभ्यास करायची काय गरज आहे, याचा अभ्यास कितीही अभ्यास केला आणि याच्यात कितीही मार्क्स पडले ते थोडे काउंट होणार आहे आपल्या मेरिटमध्ये. म्हणून मुलं काय करतात? या CSAT पेपरकडे दुर्लक्ष करतात, त्याची प्रिपरेशनच करत नाही. म्हणून चांगले मुलं की ज्यांनी 2-2, 3-3 मेन्स दिलेले आहेत ते मुलं पण स्ट्रगल करतात 67 मार्क्स घेण्यासाठी. येतंय लक्षात? म्हणजेच मग हा CSAT पेपर खूप आता इम्पॉर्टंट बनलेला आहे. तर CSAT पेपरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही CSAT पेपरला तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे. क्लिअर? म्हणून जर CSAT पेपर पास नसेल आणि GSमध्ये तुम्हाला खूप मार्क्स पडले तरी सुद्धा तुम्ही काय होणार आहे? फेलच होणार. आलं लक्षात? हे झालं तुमचं प्रिलिम एक्झामचं. यामध्ये काही डाऊट? हां. त्यानंतर आपली कोणती एक्झाम असते? मेन्स. आपण जास्त आत नाही जाणार आहे, फक्त वरून बघू. मेन्सचं काय असतं? मेन्समध्ये तुम्हाला एक लँग्वेजचे पेपर असतात, हे सुद्धा क्वालिफाईंग. हां. लँग्वेज कोणते असतात? एक तुमची मदर टंग तुम्हाला घ्यावं लागते. तुमची लँग्वेज मदर टंग समजा मराठी, एक मराठीचा पेपर असतो आणि एक इंग्लिश लँग्वेज निवडावं लागते तुम्हाला. बरोबर आहे? यांना आपण काय म्हणतो? लँग्वेजचे पेपर म्हणतो. ते लँग्वेजचे पेपर म्हणजेच काय? हे पण काय असतात? ॲक्च्युली क्वालिफाईंग नेचरचे असतात. मग ह्या लँग्वेजच्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क्स घेणं अपेक्षित असतं? 25%. बरोबर आहे? म्हणजे दोन्हीमध्ये. आता हा 300 मार्काचा पेपर असतो, हा किती मार्काचा पेपर असतो? 300. बरोबर? 3-3 आवरचे पेपर असतात. मग या 300 पैकी 25% किती होतात? 75. म्हणजेच काय? मराठीमध्ये तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला 75 मार्क्स घेणं गरजेचं आहे, राईट? पर्सेंटने मार्क्स, याच्यात पण 75 मार्क्स घेणं गरजेचं. किती सोपं आहे? म्हणजे 300 पैकी फक्त 75 मार्क्स घ्यायचे. आणि ह्या पेपरचं जे हे असतं डिफिकल्टी लेवल, ती मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10th to 12th लेवलची असते. इतका सोपा पेपर असतो एकदम. याचा अभ्यास नाही केला तरी चालतं, फक्त तुम्ही यामध्ये पास होण्यासाठी करावं काय लागतं? हा पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचा, बाकी काही करायचं. आणि यामध्ये क्वेश्चन कसे असतात? प्रिसाईज रायटिंग असतं, सारांश लेखन असतं, राईट? त्यानंतर पॅसेज देतात, त्याच्यावरचे क्वेश्चनचे आन्सर लिहा, त्यानंतर म्हणीचा अर्थ सांगा, निबंध लिहा 300 वर्डमध्ये. अशा तऱ्हेचे क्वेश्चन यामध्ये असतात. म्हणजे याचा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाही. फक्त हे काय व्हावं लागतं? क्वालिफाय व्हावं लागतं. सेम आता परत पहिल्यासारखं. जर तुम्ही ह्या पेपरमध्ये क्वालिफाय नाही झाला
तर तुमचे बाकीचे मेनचे पेपर चेकच केले जात नाही. आता बघा, जे नॉर्थ इंडियन मुलं असतात ज्यादातर कोणते, यूपी आणि बिहारचे, त्या मुलांचा काय प्रॉब्लेम असतो, त्यांना इंग्लिश येत नाही. त्यांचं मॅथ चांगलं असतं पण इंग्लिश येत नाही त्यांना. तर ते मुलं काय करतात, त्यांचा मेन्सचा जो बाकीचा जो पेपर असतो ना, बाकीचा जो सिलेबस असतो त्याचा चांगला अभ्यास झालेला असतो, पण ह्या इंग्लिशमध्ये ते 75 मार्क्स सुद्धा नाही घेऊ शकत. मग जर इंग्लिशच्या पेपरमध्ये त्यांना क्वालिफाय झाले नाही तर बाकीचे पेपर चेकच होत नाही. असे खूप मुलं आहेत. आणि आता दुसरा एक नवीन वर्ग उदयास आला. नवीन वर्ग कोणता, कॉन्व्हेंटचे मुलं असतात, बरोबर आहे, की ज्यांनी लहानपणापासून काय केलं, इंग्लिशमधूनच अभ्यास केला आणि शिकले. पण तुम्हाला माहिती आहे मदर टंग कंपल्सरी आहे, तुम्हाला तो पेपर घ्यावाच लागतो, तुम्हाला ऑप्शन नसतो, तो कंपल्सरी पेपर आहे. मग ते मुलं काय होतात, ह्या मराठीमध्ये फेल होतात, कारण ते मराठीमध्ये 75 मार्क्स सुद्धा नाही घेऊ शकत. आता तुम्ही म्हणाल सर, जो माणूस बोलतो लिहितो मराठी, तो मराठीत कसा फेल होईल? तर ॲक्च्युली मराठी त्यांना जमतच नाही. असे खूप मुलं आहेत तुमच्या आजूबाजूला पण असतील, ते मराठी बोलतात पण लिहिता येत नाही. किंवा मराठीत त्यांना जर आपण निबंध लिहायला सांगितलं, त्यांना निबंध लिहिता येत नाही. आणि जर तुमची मराठी प्रॉपर नसेल, त्यामध्ये खूप साऱ्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक असतील, तर तुम्हाला तो एक्झामिनर मार्क देत नाही. तर असे पण खूप मुलं आहेत की जे मराठीमध्ये किंवा त्यांच्या मदर टंगमध्ये सुद्धा फेल होतात, बरोबर. म्हणून हे दोन्ही पेपर तुम्ही लाईटली घ्यायचे नाही. या दोन्ही पेपरमध्ये नापास तुम्ही तेव्हाच होता जेव्हा तुम्ही पूर्ण पेपर अटेम्प्ट करत नाही. हे बघा, आता मराठीचा पेपर आहे, समजा 300 मार्काचा पेपर आहे, तुम्ही जर पूर्ण पेपर अटेम्प्ट केला तर त्यानं जर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला 5-5, 6-6 जरी मार्क्स दिले तरी 75च्या वर मार्क्स जातात ना ते. पण मुलं काय करतात, मुलं फक्त 150 मार्काचा पेपर अटेम्प्ट करतात, लिहायचा कंटाळा. मग 150 मार्काचा पेपर अटेम्प्ट केल्यामुळे तुम्हाला जर त्यानं 5-5 जरी दिले तरी 75 होत नाही, तुम्ही फेल होता. आणि तुमचा बाकीचा अभ्यास कितीही चांगला असला तरी काय होतं, तुम्ही पास होऊ शकत नाही एक्झाम, कारण तुम्ही काय असतात, जे कंपल्सरी पेपर आहे त्या कंपल्सरी पेपरमध्येच काय होतं, फेल होता. मग बाकीचे पेपरच चेक होत नाही. जसं सीसॅटचं आहे बघा, सीसॅटमध्ये फेल झाले तुमचा जीएसचा पेपर चेक होत नाही. सेम इथं तुम्ही जर लँग्वेजच्या पेपरमध्ये फेल झाला तर तुमचा मेनचे जे पेपर आहे बाकीचे ते चेक होत. क्लिअर इथपर्यंत? आता मग मेन्समध्ये असतात कोणते पेपर, तर हे तर झाले ते लँग्वेजचे. त्यानंतर कोणते पेपर असतात, एसेचा पेपर असतो, बरोबर. त्यानंतर जीएसचे 4 पेपर असतात तुम्हाला, GS1, GS2, GS3 आणि GS4. ओके, हे जीएसचे 4 पेपर असतात. आणि त्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, एक ऑप्शनलचा पेपर निवडावा लागतो, एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा लागतो. ठीक आहे, ऑप्शनल सब्जेक्टचे काय असतात, 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. आलं लक्षात? एसेचा पेपर GS1, GS2, GS3, GSचे 4 पेपर. त्यानंतर ऑप्शनल निवडावा लागतो, एक ऑप्शनल, समजा हिस्ट्री निवडलं तुम्ही, कोणी जिओग्राफी निवडतं, कोणी मेडिकल सायन्स निवडतं, तर त्याचा एक पेपर. तर त्याचे 2 पेपर होतात, पेपर 1, पेपर 2, असे मिळून तुमचा हा मेन्स असतो. आणि मेन्स किती मार्काचा असतं तुम्हाला, 1750 मार्क. क्लिअर? म्हणजे 250. क्लिअर? तर अशा तऱ्हेनं तुमचा 1750 मार्काचा मेन्स. हे आपण नंतर सेकंड जे लेक्चर होईल ना त्यात डिटेल बघू की यात काय असतं, यात काय असतं, यात काय असतं. फक्त एक असं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर जर तुम्ही हे 1750 मार्कपैकी 50% किंवा 45% जरी मार्क्स मिळवले तरी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल होता. आणि इंटरव्ह्यूला किती मार्क्स असतात मग, 275. क्लिअर? जर तुम्ही यापैकी 45% किंवा 50% मार्क मिळवले तरी तुम्ही मेन्ससाठी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होता. आणि इंटरव्ह्यूला तुम्हाला असतात 275. क्लिअर इथपर्यंत? आणि हे दोन्ही मिळून टोटल मार्क्स किती असतात, 2025. मग ह्या 2025 पैकी तुम्हाला जितके मार्क्स मिळेल त्याच्यावर तुमचा एक हे ठरतं, काय, मेरिट ठरतं, आणि त्यानुसार तुम्हाला पोस्ट मिळतं. आता तुम्हाला काय वाटतं की हे जे 2025 मार्क्स आहेत यापैकी किती मार्क्स मिळणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला चांगली पोस्ट मिळेल? किती मिळायला पाहिजे ॲक्च्युली? जो टॉपर असतो का, टॉपर, त्याला जादा से जादा किती 50 to 51% मार्क्स असतात.
म्हणजेच किती 1150 किंवा 1200 असे मार्क्स असतात. जो टॉपर येतो, येत आहे लक्षात? म्हणजे सॉरी, म्हणजे तुम्हाला जर 800 ते 900 जरी मार्क्स असेल तरी तुम्हाला ग्रुप बी ची सर्व्हिस मिळू शकते. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ग्रुप ए ची पण सर्व्हिस मिळू शकते, म्हणजे IRS IPS वगैरे. जर तुम्ही SC ST असाल आणि 800-900 मार्क्स असेल तर मे बी यू कॅन बिकम अ IS ऑफिसर, कारण रिझर्व्ह कॅटेगरीला वेगळ्या पोस्ट ठेवलेल्या असतात. क्लिअर इथपर्यंत? म्हणजेच काय, तुम्हाला जितकं वाटतं ना तितकं अवघड आहे का हे नाही. फक्त किती 50 to 50% जो मार्क्स घेतो तो ह्या एक्झाममध्ये टॉपर असतो. आणि तुम्हाला घ्यायचेच किती आहे 800 ते 900 मार्क्स, तरी तुम्ही काय होता, तुम्हाला एक चांगली सर्व्हिस ग्रुप ए किंवा ग्रुप बी मिळू शकते. जर ओपनचे असाल तर ग्रुप बी मिळेल, आणि जर कॅटेगरीचे असाल तर ग्रुप ए ची पण मिळू शकते. इथपर्यंत क्लिअर? चला आता पुढे. अशा तऱ्हेनं काय होतं, त्यानुसार तुमचा मेरिट ठरतो. आता प्रिलिमिनरी एक्झाम, हे बघा, आता प्रिलिम आहे. प्रिलिममध्ये GS1 पेपर, त्यामध्ये हे सारे पॉईंट असतात. हे आपण आता काही डिस्कस नाही करणार, जे समोरचं लेक्चर होईल त्यामध्ये आपण हे डिटेल डिस्कस करू. प्रिलिममध्ये 2 पेपर असतात, मी सांगितलं होतं तुम्हाला. पहिला जो असतो जनरल स्टडीज पेपर 1, त्यामध्ये हे सारे टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे असतात आणि त्यावर तुम्हाला GS पेपर 1 मध्ये क्वेश्चन येतात. त्यानंतर दुसरा जो पेपर असतो तो असतो CSATचा, त्याला आपण पेपर 2 म्हणतो. त्यामध्ये हे सारे टॉपिक असतात. ठीक आहे, हे एवढे कॉम्प्रेन्शन, इंटरपर्सनल स्किल, लॉजिकल रिझनिंग वगैरे हे सारे, डिसिजन मेकिंग, हे ते क्लिअर. हां, परत एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही प्रिलिम देता UPSCची तेव्हा 1/3 जे मार्क असतात ते निगेटिव्ह मार्किंग असते. त्याला निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच काय, समजा प्रिलिममध्ये किती क्वेश्चन आहे, 100 क्वेश्चन आहे GS पेपरला, राईट. तुम्ही 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि 100 क्वेश्चन मधले तुमचे किती चुकले, 30 चुकले, 30 रॉंग झाले आणि किती बरोबर आले, 70 बरोबर आले. तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच तुमचे किती मार्क्स यातून मायनस होतील, या 30ला 3 न भागा, म्हणजेच काय 70 - 10, तुमचा स्कोर किती आहे, 60 आला. म्हणजेच काय, प्रत्येक 3 क्वेश्चन चुकले तुमचे तर त्यासाठी तुमचा 1 क्वेश्चन मायनस होणार. त्याला काय म्हणतो आपण, निगेटिव्ह मार्किंग. म्हणून काय करायचं, तुम्हाला जर त्या क्वेश्चनचा आन्सर परफेक्ट माहीत असेल तरच तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा प्रयत्न करायचा, अदरवाईज तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा प्रयत्न नाही करायचा. आता होतं काय, 60ला तुमचा स्कोर येतो नो डाऊट. हा, पण जर तुमचा अटेम्प्टच कमी असेल, 70-80 अटेम्प्ट असेल आणि त्यात जर 30 क्वेश्चन चुकला, आता समजा तुम्ही 80 क्वेश्चन अटेम्प्ट केले आउट ऑफ 100, बरोबर आहे, आणि ह्या 80 पैकी तुमचे जर 30 चुकले तर तुमचे बरोबर किती आले मग, हां हे बघा, मग 50 राईट आहे आणि 30 रॉंग आहे. मग या 50 पैकी किती मायनस करावं लागेल तुम्हाला, 10. म्हणजे 50 - 10 किती होता, 40. आणि 40 जर असेल तर तुमचा रिझल्ट येणार नाही. येते लक्षात. आणि हेच CSATला पण लागू होतं. आणि CSATला स्कोर का जातो मुलांचा, मुलांना 67% पण काय येत नाही, बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह मार्किंग. कारण CSAT काय आहे, हा लॉजिकल पेपर आहे, रिझनिंगचा पेपर आहे, आणि त्यामध्ये जर चुकाल तर पूर्णच चुकतं ते, आणि मग निगेटिव्ह मार्किंगमध्ये खूप जास्त क्वेश्चन तुमचे जातात आणि तुमचा स्कोर येत नाही, बरोबर आहे. त्यामुळे CSAT फेल होण्याचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. ओके, आलं लक्षात निगेटिव्ह मार्किंग काय असतं तर. हां हे बघा, तर यामध्ये हे असे हे असतं. आता मेन्स, आता बघा मेन्सचा जो एक्झाम आहे, मेन एक्झामिनेशन आपण जे बघितलं, पेपर ए आणि पेपर जनरल स्टडीजचे पेपर प्रिलिमचे असतात. ते इंडियन पेपर 1 पेपर 2 इंडियन लँग्वेजचे पेपर असतात, जे मी तुम्हाला सांगितलं, मराठी आणि इंग्लिश, क्लिअर. त्यानंतर एसेचा एक पेपर असतो. त्यानंतर जनरल स्टडीजचे पेपर असतात, जनरल स्टडीज पेपर 1. तर जनरल स्टडीजमध्ये हिस्ट्री असतं, जिओग्राफी असतं, हिस्ट्री, जिओग्राफी,
वर्ल्डचं हिस्ट्री, सोसायटी, इंडियन हेरिटेज अँड कल्चर असे टॉपिक असतात. त्यानंतर जनरल स्टडीज 2 किंवा पेपर 3. पेपर 3 म्हणजे पण जनरल स्टडीज 2च आणि जनरल स्टडीज 2 म्हणजेच पेपर 3 एकच येते दोन्ही. तर जनरल स्टडीज 2 मध्ये कोणकोणते टॉपिक असतात? पॉलिटी असतं, कॉन्स्टिट्यूशन असतं, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन किंवा IR म्हणतो आपण, हे टॉपिक असतात. त्यानंतर जनरल स्टडीज 3 यामध्ये काय असते? इकॉनॉमी, त्यानंतर टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट यासारखे टॉपिक असतात पेपर 4 मध्ये. जनरल स्टडीज पेपर 4 मध्ये एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड हे गोष्टी असतात. आता खूप लोकांना काय वाटतं की इथिक्स ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट आहे, पण इथिक्स हा ऑप्शनल सब्जेक्ट नसून तुमचा GSचा एक पेपर आहे ॲक्च्युली, आणि तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून इथिक्स घेऊ शकत नाही कारण ऑप्शनल सब्जेक्टमध्ये त्याचं नावच नाही आहे. तर GSमध्ये पेपर 4 जो असतो तो इथिक्सचा पेपर असतो. ठीक आहे, इथिक्स म्हणतो आपण त्याला. तर इथिक्स म्हणजेच काय? आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण जे आयडियल्स मानतो, व्हॅल्यूज आपण जपतो, त्या व्हॅल्यूज म्हणजेच इथिक्स. म्हणजे खरं बोलणं, ऑनेस्टी पाळणं, बरोबर आहे, दुसऱ्याला न फसवणं, सत्य बोलणं, यालाच काय म्हणतात? इथिक्स. आणि इथिक्स म्हणजेच मग इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पेपर 4 मध्ये येतात. त्यानंतर आपल्याला एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा लागतो. मी सांगितलं त्याचा एक पेपर असतो पेपर 1 आणि हा पेपर 2. तो ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजेच काय? एकच ऑप्शनल सब्जेक्ट असतो, त्याचे 2 पेपर बनवतात ते. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा हिस्ट्री घेतला ऑप्शनल सब्जेक्ट, तर हिस्ट्रीचा जो पेपर 1 असतो त्यामध्ये एन्शंट इंडिया प्लस मेडिवल इंडिया असे हिस्ट्रीचे 2 पार्ट असतात. क्लिअर? आणि जो हिस्ट्रीचा पेपर 2 असतो त्यामध्ये काय असतं? मॉडर्न इंडिया आणि वर्ल्ड हिस्ट्री. मॉडर्न इंडिया आणि वर्ल्ड हिस्ट्री म्हणजेच काय? हिस्ट्री पेपर एकच आहे, फक्त त्याचे 2 पेपर बनवलेले. आणि परत एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे GSचे पेपर असतात किंवा ऑप्शनलचे पेपर असतात ते एका दिवशी एक्झामला तुम्हाला 2 पेपर द्यावं लागतात. म्हणजेच कसं? आता तुमची एक्झाम आहे, तुम्ही मेन्सला क्वालिफाय झाले, तर सकाळी एक पेपर असेल GSचा आणि संध्याकाळच्या सेशनला एक पेपर असेल GSचा. म्हणजे GS1 सकाळच्या सेशनमध्ये होईल तुमचा आणि GS2 संध्याकाळच्या सेशनमध्ये होईल. याचा अर्थ लक्षात येतोय का? आणि प्रत्येक पेपरसाठी 3 आवर हा तुमचा कालावधी असतो. म्हणजे सकाळी 3 घंटे लिहायचं, संध्याकाळी 3 घंटे लिहायचं. आणि याचा अर्थ काय असतं? तुम्हाला तुमच्या नोट्स बनवणं खूप गरजेचं असतं, कारण जर तुम्ही नोट्स नाही बनवल्या तर तुम्ही रिवाइजच नाही करू शकत. आणि कंटिन्यू असतं, म्हणजे एका दिवशी हे झालं, दुसऱ्या दिवशी हे 2 पेपर असतात. येत आहे ना लक्षात? म्हणजेच तुम्हाला काय करावं लागतं? जे काही प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे ते पेपरच्या अगोदरच करणं गरजेचं आहे. ॲट द टाइम ऑफ एक्झाम तुम्ही काही प्रिपरेशन करू शकत नाही. आता मला एक सांगा, जर तुम्ही सकाळी 3 घंटे लिहिलं, संध्याकाळी 3 घंटे लिहिलं, तुमच्या ताकद राहील का काही अभ्यास करण्याची? त्यामुळे तुमच्या ज्या काही नोट्स वगैरे असतील त्या खूप शॉर्ट्स बनवा, क्लिप्सवे बनवा. आलं लक्षात? अशा तऱ्हेनं हा पॅटर्न असतो. हां, आता ऑप्शनल बघितलं आपण, तर हे ऑप्शनल सब्जेक्ट कोणकोणते आहेत की ज्यामधून तुम्ही ऑप्शनल निवडू शकता? आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणता ऑप्शनल घ्यायची इच्छा आहे? पॉल सायन्स, राईट? आता बघू आपण ही जी लिस्ट आहे, ही काय लिस्ट आहे? ही ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट आहे. तर यामध्ये जेवढे काही टॉपिक दिलेले आहेत, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणता घ्यायचा आहे? पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, बरोबर आहे, हा तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा आहे. तर तुम्ही तोच ऑप्शनल सब्जेक्ट निवडू शकतो जो की ह्या लिस्टमध्ये. अदरवाईज तुम्ही तो ऑप्शनल सब्जेक्ट निवडू शकत नाही. हे बघा, पूर्वी ना पाली नावाचा एक सब्जेक्ट होता की जो आपण ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून घेऊ शकत होतो, पण आता तो सब्जेक्ट अवेलेबल आहे का तुम्हाला? नाही. हां, तर बाकीचे जे सब्जेक्ट आहे, ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, अँथ्रोपॉलॉजी, सिव्हिल इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, लॉ, मॅनेजमेंट, मॅथेमॅटिक्स, हे यापैकी जो असेल, जो तुम्हाला आवडेल तो सब्जेक्ट तुम्ही ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडू शकता. क्लिअर? हां, पण यामध्ये जर तो सब्जेक्ट मेन्शन नसेल तर यू कॅन चूज दॅट ॲज युअर ऑप्शनल सब्जेक्ट. क्लिअर इथपर्यंत? आता बघा, हे पण झूलॉजी. आता काही जे सब्जेक्ट असतात ते कोणते सब्जेक्ट असतात?
काय म्हणतात त्याला, लिटरेचरचे सब्जेक्ट. म्हणजे आता कोणाला लिटरेचरमध्ये रुची आहे तर तो लिटरेचरचे सब्जेक्ट पण ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडू शकतो. लिटरेचरचे सब्जेक्ट म्हणजेच काय, लँग्वेजचे सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल आपण मराठी आहोत, आपल्याला मराठी लँग्वेजमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही मराठी ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून तुम्ही निवडू शकता. सेम बाकीच्या आपल्या ज्या 8 शेड्यूल आहे, 8 शेड्यूलमध्ये जेवढे काही आपल्या भाषा आहेत रिकॉग्नाइज नॅशनल लँग्वेजेस आहेत, त्या नॅशनल लँग्वेजेसपैकी कोणतीही लँग्वेज तुम्ही ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडू शकता. हे बघा किती लँग्वेजेस आहेत, 23, 22 प्लस इंग्लिश. बरोबर आहे. इंग्लिशसुद्धा तुम्ही ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडू शकता. म्हणजे ह्या सब्जेक्टपैकी तुम्ही कोणताही सब्जेक्ट ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडू शकता. महत्त्वाचं म्हणजेच काय, एक तर हे लिटरेचर किंवा ज्या लँग्वेज सब्जेक्ट आहे त्यामधून तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट निवडू शकता, किंवा हे जे सब्जेक्ट दिलेले आहेत तुम्हाला ह्या ॲग्रिकल्चर वगैरे यामधून सुद्धा सायकोलॉजी, स्टॅटिक झुलॉजी यामधून सुद्धा तुम्ही काय करता, ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडू शकता. क्लिअर. त्यानंतर आता ठीक आहे, तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट निवडा, मेन्स एक्झाम दिली, मेन्सला तुम्ही क्वालिफाय पण झाले, बरोबर आहे. मग तुम्हाला काय होतं, इंटरव्ह्यूचा कॉल येतो किंवा पर्सनॅलिटीची टेस्ट असते तिच्यासाठी तुम्हाला कॉल येतो. आता हा इंटरव्ह्यू म्हणजे काय, ॲक्च्युली इंटरव्ह्यू घेतात म्हणजे नेमकं ते करतात काय, आणि ते इंटरव्ह्यू घेणारे लोक किती असतात, पॅनल किती मेंबरचं असतं वगैरे वगैरे. हे बघा, जेव्हा तुम्ही UPSCची मेन्स क्वालिफाय करता तेव्हा एक पॅनल बनवतं UPSC. तर जवळपास UPSC असं काय करतं, 7 ते 8 पॅनल बनवतं UPSC, जेणेकरून जेवढे काही मुलं पास झालेले आहेत मेन्समधून आणि इंटरव्ह्यूला आलेले त्या सर्वांचे काय करतात, हे 7-8 पॅनल काय करतात, सेपरेटली इंटरव्ह्यू त्यांचे कंडक्ट करतात. क्लिअर. आता ह्या प्रत्येक पॅनलमध्ये किती मेंबर असतात, 5 मेंबर. म्हणजे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता तेव्हा किती मेंबर असणार आहे त्या पॅनलमध्ये, 5 मेंबर. ठीक आहे. त्यापैकी एक जो UPSC बोर्ड असतं ना, त्या UPSC बोर्डाचा एक मेंबर असतो आणि तो पॅनलचा कोण असतो, चेअरमन असतो. क्लिअर. हे 5 मेंबरचं एक पॅनल असतं, ते काय करतं, तुमचा इंटरव्ह्यू घेतं. आता इंटरव्ह्यू घेतं म्हणजेच काय करतात त्या इंटरव्ह्यूमध्ये, ते काय करतात, तुम्हाला असे रॅन्डम क्वेश्चन विचारतात. आता ते रॅन्डम असे ॲक्च्युली असं काय नसतं, ते जे क्वेश्चन असतात ते काय कशासाठी असतात, तुमची पर्सनॅलिटी, तुमची कम्युनिकेशन स्किल, तुमचं नॉलेज अबाउट द इंडिया किंवा वर्ल्ड आणि ओव्हरऑल सुटेबिलिटी फॉर द करिअर इन सिव्हिल सर्व्हिसेस चेक करतात. ते जे क्वेश्चन असतात ना त्यामधून या साऱ्या गोष्टी ते चेक करण्याचा प्रयत्न करतात आणि एकदम कॅज्युअल आणि फॉर्मल ॲटमॉस्फिअरमध्ये तुमचा इंटरव्ह्यू होतो. जसं आपण गप्पा मारतो ना तसंच गप्पा मारतात ते. आता मी तुम्हाला काहीतरी क्वेश्चन विचारीन, मग त्या क्वेश्चनमधून काहीतरी क्वेश्चन जनरेट होतो, मग त्यातून ते क्वेश्चन विचारतात. आणि असं गरजेचं नाही की तुम्ही त्या क्वेश्चनचं उत्तरच द्यायला पाहिजे, तुम्ही फक्त पोलाइटली म्हणायला पाहिजे की मला त्या क्वेश्चनचं उत्तर येत नाही. म्हणजे हे एक स्किल आहे, तुम्ही कसं कम्युनिकेट करता त्या पॅनलसोबत ते बघितल्या जातं. तुम्ही कसे पोलाइट आहात, किती तुमच्यात पेशन्स आहे वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी त्यामध्ये चेक केल्या जातात. असं त्यानंतर ह्या पॅनलनं तुम्हाला जे मार्क्स दिले, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळतात. आता हा इंटरव्ह्यू टेस्ट किती मार्काची असते, 275. मग या 275 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळतात, मग ते मार्क्स काय केल्या जातात, तुमचे जे मेन्सचे मार्क्स आहेत, जो मेन्सचा स्कोर आहे त्या स्कोरमध्ये हे इंटरव्ह्यूचा जे मार्क्स आहेत ते काय करतात, ॲड करतात. आणि ह्या दोघांना जेव्हा तुम्ही ॲड करतात तेव्हा जो टोटल स्कोर येतो, त्या टोटल स्कोरवर काय होतं, मग तुमचा मेरिट ठरतो. बरोबर आहे. मेरिट म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल 1000 पोस्ट असतील तर 1000च मुलं निवडतील ना UPSC, तर मग त्या 1000 पैकी तुमचा नंबर कितवा आहे, दॅट इज कॉल्ड मेरिट. आता 1000 पैकी समजा 1000 पोस्ट आहे, तर 1000 पैकी तुम्ही तुमच्या मार्क्सनुसार तुमचा मेरिट आहे 900. म्हणजे जितके मुलं आहेत त्यांना जेवढे मार्क्स मिळाले त्या मुलांमध्ये तुम्हाला जे मार्क्स मिळाले ते 900 क्रमांकाचे मार्क्स आहेत. मग तुम्हाला पोस्ट पण त्याच क्रमांकाची भेटेल, राईट. याला आपण काय म्हणतो, मेरिट लिस्ट. म्हणजे 1000 पोस्ट आहे तर 1000च लोक त्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला दिसतील आणि तुमचा जसा स्कोर आहे त्यानुसार त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर असेल. क्लिअर ना, आलं ना लक्षात. मग तो स्कोर कसा ठरतो, हा मेन्सचा आणि इंटरव्ह्यूचा स्कोर कंबाईन करून मग या स्कोअरवरच तुम्हाला काय होतं, तुमची पोस्ट डिसाईड होते. बरोबर आहे. आता 900 जर तुमचा स्कोर असेल याच्यामध्ये
आणि जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असाल तर ऑब्विसली तुम्हाला कोणती पोस्ट भेटेल, ग्रुप बीची. हा, पण इन केस जर तुम्ही SC ST कॅटेगरीचे असाल तरी सुद्धा तुम्हाला 900 जरी तुमचा क्रमांक असला तरी तुम्हाला कोणती पोस्ट भेटू शकते, IAS IPS. कारण का असं, SC ST साठी ज्या पोस्ट आहे त्या राखीव आहेत आणि जर SC ST मधलं जर तुम्हीच जास्त मार्क असणारा मुलगा असाल तर ऑब्विसली त्यामधल्या ज्या राखीव पोस्ट आहेत त्यातली पहिली पोस्ट तुम्हालाच भेटेल. सिंपल आहे की नाही? आलं लक्षात? मग अशा तऱ्हेनं तुमचा मेरिट डिसाईड होतो. क्लिअर इथपर्यंत? त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट कशी होते, मग तुमचे जे इंटरव्ह्यूचे मार्क्स आहेत प्लस मेनचे मार्क्स ते काउंट होतात आणि त्याच्यानुसार फायनल लिस्ट जशी मी आत्ता तुम्हाला सांगितली तशीची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केल्या जाते. त्यानंतर रिझर्वेशन पॉलिसी असते. आता रिझर्वेशन म्हणजेच काय मी सांगितलं तुम्हाला, तुमचा 900 जरी रँक असेल, 900 क्रमांक जरी असेल मेरिट लिस्टनुसार, पण जर तुम्ही SC ST कॅटेगरीचे असाल आणि त्या SC ST कॅटेगरीमध्ये सुद्धा जेवढे मुलं आहेत SC ST चे त्यामध्ये तुम्हाला जर जास्त मार्क्स असेल तर यू विल बी अ IAS, पण त्या कॅटेगरीतून. येतंय लक्षात? हा, मग ह्या SC साठी काही जागा राखीव असतात, या ST साठी काही जागा राखीव असतात, OBC साठी काही जागा राखीव असतात, EWS साठी काही जागा राखीव असतात आणि फिजिकली हँडिकॅप जे लोक असतात त्यांच्यासाठी काही जागा राखीव असतात. म्हणजेच काय, तुम्हाला जरी ॲड 1000 पोस्टची दिसत असली तरी ॲक्च्युली तुम्ही ज्या कॅटेगरीला बिलॉंग करता त्या कॅटेगरीला किती पोस्ट आहेत त्या तुमच्यासाठी मॅटर करतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही OBC कॅटेगरीचे आणि OBCला समजा 27% सीट रिझर्व आहे. 27 म्हणजेच काय, 270, बरोबर आहे. मग ह्या 270 पोस्टमध्येच तुमची फाईट आहे OBCच्या मुलांची. येते ना लक्षात? मग ह्या 270 पोस्टमध्ये पण काय असेल, IAS IPS काही असतील, पण ते कमी कमी असते. जसे आपल्याला 1000 पोस्टमध्ये खूप IAS IPS दिसतात ना, पण ते आपल्या कामाचे नाही. आपल्या कॅटेगरीला किती IAS IPS आहे ते आपल्यासाठी मॅटर करतं, बरोबर आहे. अरे जर तुम्हाला कॅटेगरीतून IAS IPS व्हायचं नसेल तर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये पहिल्या 50 मध्ये यावं लागेल. मग तुम्ही ओपन जरी असला आणि कोणत्याही कॅटेगरीचे असला, EWS जरी असला तरी तुम्हाला IAS भेटणं कन्फर्म. क्लिअर? त्यानंतर आता काय झालं, तुमचं सारं झालं, तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये पण आला. आता काय झालं, आता तुमचं काय होतं, मेडिकल एक्झामिनेशन. मेडिकल एक्झामिनेशन कळतं ना, तुमची चेकअप होतं, तुमच्या बॉडीचं पूर्ण चेकअप केलं जातं. कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय फॉर द फायनल सिलेक्शन आर रिक्वायर्ड टू अंडरगो द मेडिकल एक्झामिनेशन टू इन्श्युअर देअर फिजिकल फिटनेस. म्हणजेच कसं, आता तुम्ही सारं झालं, तुम्ही एलिजिबल झाला पोस्टसाठी, तुमची रँक पण आली, बरोबर. याचा अर्थ तुम्हाला आता पोस्ट मिळणार आहे, पण ती पोस्ट मिळण्याच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागतं, तुमचं फिजिकल फिटनेस प्रूव्ह करावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला IPS ची पोस्ट मिळाली, पण जर तुम्ही कलर ब्लाइंडनेस असाल तर तुम्हाला IPS ची पोस्ट देण्यात येत नाही, किंवा तुमच्या चष्म्याचा नंबर एका पर्टिक्युलर याच्यानंतर पर्टिक्युलर याच्यापेक्षा जास्त असेल तर मे बी यू आर नॉट एलिजिबल फॉर द IPS एक्झाम, IPS पोस्ट, बरोबर आहे. अशासाठी, किंवा आता समजा एक फिजिकली हँडिकॅप मुलगा आहे, त्याच्या रँकनुसार त्याला IPS मिळू शकतं, पण तो फिजिकली हँडिकॅप आहे आणि फिजिकली हँडिकॅप कुड नॉट बी अ IPS, म्हणून त्याला IPS ची पोस्ट मिळू नाही शकत. येतंय लक्षात? म्हणजेच काय, तुम्हाला तुमचं फिजिकल फिटनेस शो करावं लागतं आणि एकदा का तुम्ही तुमचं फिजिकल फिटनेस शो केलं, बरोबर आहे, मग त्यानंतर परत एकदा काय होतं, तुमचं व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट होतं, बरोबर आहे. इंटरव्ह्यूला तर तुम्ही डॉक्युमेंट तुमचं व्हेरीफाय झालेच, पण परत एकदा काय होतं, आफ्टर द फायनल सिलेक्शन कॅन्डिडेट डॉक्युमेंट्स आर व्हेरीफाईड टू इन्श्युअर देअर एलिजिबिलिटी अँड ऑथेंटिसिटी. म्हणजेच काय, आता तुम्हाला पोस्ट मिळणार आहे, पण पोस्ट मिळाल्यानंतर ते जे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केले ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू, ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे का नाही आहे याची काय केले जातं, व्हेरीफाय केलं जातं. आणि त्यानंतरच हे व्हेरीफाय झाल्यानंतरच तुम्हाला ती पोस्ट अलॉकेट केल्या जाते. आलं लक्षात हे सारं? इथपर्यंत काही? हां, आता पोस्ट झाली, हे व्हेरीफाय झालं, सारं झालं, एक्झाम झालं, तुम्हाला पोस्ट पण मिळाली. मग पोस्ट मिळाल्यावर काय, बरोबर आहे ना. याच्या पुढचा प्रश्न काय, की आता आपण म्हणतो ना मसुरी किंवा आता IAS IPSचं ट्रेनिंग आहे आपलं, कुठं ट्रेनिंग आहे तर मसुरीला ट्रेनिंग आहे असं म्हणतो ना आपण.
मग पोस्ट एक्झाम काय प्रोसिजर असते, तुमचा रिझल्ट डिक्लेअर होतं, जे मी सांगितलं तुम्हाला सर्व्हिस अलॉकेट होतं, म्हणजे कोणी IAS बनतं, कोणी IPS बनतं, बरोबर आहे, कोणी IFS बनतं, राईट. या साऱ्या पोस्ट तुम्हाला मिळतात. मग ह्या पोस्ट तुम्हाला एकदा मिळाल्यानंतर तुमचं काय असतं, LBSने लबासना म्हणजेच काय, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, इथं तुमचं ट्रेनिंग होतं. आता तुम्ही म्हणाल की सर्वच जे एक्झाम आहे त्या एक्झामचं ट्रेनिंग इथं होतं का, नाही. काही जे लोक असतात फॉर एक्झाम्पल या लबासना किंवा लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमीला काय होतं, 4 महिन्याचा एक फाउंडेशन, 4 ते 6 महिन्याचा एक फाउंडेशन कोर्स असतो. ठीक आहे, 4 to 6 मंथ फाउंडेशन कोर्स. मग हा 4 to 6 मंथ फाउंडेशन कोर्स सर्वांसाठी कॉमन असतो, बरोबर आहे. मग हा 4 to 6 मंथचा फाउंडेशन कोर्स एकदा संपला तर मग जे IAS आहे फक्त ते IASच तिथं राहतात. मग बाकीचे जे IPS आहे, मग IPS कुठं जातात, हैदराबादला त्यांची पोलीस अकॅडमी आहे, IPS तिथं जातात. मग IRS कुठं जातात, नागपूरला त्यांची एक अकॅडमी आहे, ते तिथं जातात, बरोबर आहे. मग तिथून त्यांचं सेग्रिगेशन सुरू होतं त्यांच्या त्यांच्या पोस्टनुसार आणि त्यांच्या त्यांच्या काय म्हणतात ते कॅटेगरीनुसार. क्लिअर. अशा तऱ्हेनं लाल बहादूर शास्त्रीला फक्त 4 ते 6 महिन्याचं जे फाउंडेशन कोर्स असतं तिथं तुमचं हे होतं. क्लिअर, इथपर्यंत काही. मग अशा तऱ्हेनं तुम्हाला काय करावं लागतं, UPSCचं हे एक कम्प्लीट स्ट्रक्चर आहे. यामध्ये काही प्रॉब्लेम, यामध्ये काही समजलं नाही असं, आणि असंच चालतं ते, यामध्ये काही चेंजेस होत नाही. आता पुढचा जो टॉपिक आहे तो UPSC स्टडी मटेरियल वगैरे आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. तर यामध्ये आता तुमचं काही हे शंका की मला तर आता प्रिपरेशन करायचं आहे पण काय करायला पाहिजे, कसं काय, असं काही असेल ना डोक्यात. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. एक लक्षात आलं ना की नेमकं एक्झाम काय असते, कसं असतं, आणि एक्झामचा पॅटर्न काय असतो, आपल्याला एक्झॅक्ट करायचं काय आहे, आणि जे सोर्सेस वगैरे आहे ना ते समोर. आता म्हणजेच आपल्याला जे पुढचा हा टॉपिक बघायचा आहे ना, हे स्टडी मटेरियल वगैरे हे ना, हे आपण डिटेल घेऊ. म्हणजेच काय, आता हिस्ट्रीसाठी कोणतं स्टडी मटेरियल, ते एवढे बुक्स नाही वाचायचे आपण, हे रिकमेंडेड आहेत. आपण काय होतं, हे एकावर एक ओव्हरथ्रो होतात ते. म्हणजेच काय, त्यांचा जो सिलेबस आहे जे बिपिन चंद्रामध्ये आणि NCERT 12 मध्ये ते एकच आहे. मग आपण हे दोन्ही बुक्स वाचून वेळ कशाला वाया घालायचा ना. म्हणून त्यापैकी कोणतं बुक्स वाचायचं किंवा कोणतं बुक्स वाचायचं नाही. आता फॉर एक्झाम्पल हे स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स आहे, यापैकी मग या पुस्तकातलं काय काय वाचायचं, कोणकोणते टॉपिक वाचायचे ह्या पुस्तकातून, आणि नितीन सिंघानी आहेत तर या पुस्तकातले कोणकोणते टॉपिक आपण चांगले कव्हर करायचे, जे की फक्त यातूनच करायचे, बाकी याच्यातून नाही करायचे. हे ना, हे आपण डिटेल समोरच्या लेक्चरमध्ये घेऊ. इथपर्यंत तुम्हाला कळालं का, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे आपण एकदा परत हे करू. एक्झामचे किती टप्पे असतात मला सांगा. 3 टप्पे. पहिलं प्रिलिम एक्झाम, प्रिलिममध्ये किती हे असतात सब्जेक्ट, 2. आपण 2 पैकी कोणता क्वालिफाईंग आहे, CSAT. त्याच्यात किती मार्क मिळवायचे आहेत आपल्याला, फक्त 33%. आणि GHचा जो स्कोर आहे त्याच्यावर आपला मेरिट ठरणार आहे, म्हणजे मेन्ससाठी आपण क्वालिफाय होणार. त्यानंतर कोणता टॉपिक आहे आपला, मेन्स. दुसरी जी आपली पायरी आहे ती आहे मेन्स. मेन्समध्ये किती हे असतं आपल्याला, क्वालिफाईंग नेचरचे कोणते सब्जेक्ट असतात, लँग्वेजचे. त्यामध्ये आपल्याला किती मार्क्स घेणे, फक्त 25%. आणि त्यानंतर जो पेपर असतात ते कोणते, पहिला पेपर एसे, त्यानंतर GHचे 4 पेपर, त्यानंतर आपल्याला काय निवडावं लागतं, एक ऑप्शनल सब्जेक्ट. आपण ऑप्शनल सब्जेक्ट कोणता निवडायचा, मूव आहे आपल्याला फक्त तिथं दिलेले नोटिफिकेशनमध्ये असलेले ऑप्शनल सब्जेक्टपैकी एक ते निवडू शकतो, किंवा आपण ॲज अ लिटरेचरचे जे सब्जेक्ट आहेत ते पण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडू शकतो. ते कोणते सब्जेक्ट, कोणत्या लँग्वेजेस आहेत त्या 8 शेड्यूलमध्ये मेन्शन असल्या, आणि प्लस इंग्लिश लँग्वेज, बरोबर आहे. मग यापैकी आपण काय निवडतो, ते ऑप्शनल सब्जेक्ट निवडतो. मग ऑप्शनल सब्जेक्टचे पेपर किती असतात, 2. GHचा एक, GS 1, 2, 3, 4 हे 4 पेपर असतात. पण एक्झामच्या वेळेस काय करावं लागतं आपल्याला, एका दिवशी किती पेपर असतात आपले, 2. सकाळी एक, संध्याकाळी एक. राईट, आलं लक्षात. त्यानंतर काय असतं, मेन्सला जर तुम्ही क्वालिफाय झाले तुम्हाला कशाला अपियर होता, तुम्ही
इंटरव्ह्यू. ते इंटरव्ह्यूचा किती मार्क्सचा असतो इंटरव्ह्यू? 275, राईट, 275. हे बघा, मेन्स किती मार्काची असते? 1750. इंटरव्ह्यू किती मार्काचा असतो? 275. आणि या दोघांचे जेव्हा आपण कंबाईन करतो तेव्हा त्या दोघांच्या कंबाईनमधून काय होतं? मग टोटल स्कोर येतो. त्यावरच आपलं काय ठरतं? मेरिट. क्लिअर इथपर्यंत? अशा तऱ्हेनं हे आपल्याला ह्या एक्झामची तयारी करावी लागते. यामध्ये काही अजून एलिजिबिलिटी कळालं, कोण कोण हे एक्झाम देऊ शकतं, त्यांचे पे स्केल कळालं. हां, पण ह्या पे स्केलकडे बघू नका, ॲक्च्युली याच्यापेक्षा खूप जास्त असतं तुम्हाला. हां, तर नॅशनॅलिटी रिक्वायरमेंट ॲक्च्युली आपल्यासाठी नाही इथे, जे लोक मायग्रेट झालेत त्यांच्यासाठी इथे. त्यानंतर एज रिलॅक्सेशन. आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करता? ओपन. तर तुम्हाला एज किती आहे मग? 21 मिनिमम. आणि मॅक्झिमम तुम्हाला अटेम्प्ट किती आहे? 6. 4+, पहिले तर 4च होते, आता त्यांनी 4+2 केले. बरोबर आहे? अशा तऱ्हेने जे ओबीसी असेल त्यांना 9 अटेम्प्ट, पण एज 35. आलं लक्षात? हे एक्स सर्व्हिसमॅन वगैरे याची काही आपल्याला गरज नाही, पण जे फ्रेशर मुलं आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं. त्यानंतर आपण काय बघितलं होतं? एज्युकेशनल क्वालिफिकेशन. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय गरजेचं आहे? डिग्री किंवा फायनल इयरला जरी असेल तुम्ही तरी तुम्ही ॲपियर होऊ शकता. पण काय कंडिशन आहे? जर तुम्ही पास झालात मेन्सला तुम्हाला काय करावं लागतं? डिग्री किंवा डिग्री सर्टिफिकेट नाही, पण डिग्री कंप्लीट झाल्याचा पुरावा द्यावा लागतो. राईट. त्यानंतर आपण बघितलं की किती प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत? 26 सर्व्हिसेस आहे. पण किती प्रकार येतात? ऑल इंडिया सर्व्हिसेस, ग्रुप ए सर्व्हिसेस, ग्रुप बी सर्व्हिसेस. यातला आपण फरक बघितला. बरोबर आहे? ग्रुप ए सर्व्हिसेस आणि ग्रुप बी मधला फरक बघितला. आणि ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे काय आपण ते पण बघितलं. तर अशा तऱ्हेनं ओव्हरऑल काय असतं? एक UPSCचं असतं. आणि UPSCचा हा पॅटर्न असतो. आता जे समोरचं लेक्चर असेल त्यामध्ये आपण काय घेणार आहोत? जे GSचे पेपर आहेत, बरोबर आहे? GS पेपर. तर यामध्ये काय आहे नेमकं? कोणकोणते टॉपिक आहेत ते आणि त्याचं प्रिपरेशन कसं करायचं आणि हा पर्टिक्युलर टॉपिक कोणत्या बुक्समधून वाचायचा किंवा NCERT मधले कोणते चॅप्टर आपल्यासाठी महत्त्वाचे आपण फक्त तेच वाचायचे, याच्यावर आपण डिस्कस करू. ठीक आहे? इथपर्यंत कळालं ना? आता असं बेसिक आयडिया तर क्लिअर झाली ना की असं UPSC असतं. आणि यात परत एक लक्षात घ्यायचं, यात लँग्वेजचा काही इश्यू नाही. हा, खूप लोकांना काय वाटतं की UPSC लँग्वेज UPSC द्यायची असेल तर तुम्हाला काय यायला पाहिजे? इंग्लिश यायला पाहिजे. आता तुम्ही हे जे बघितलं ना आपण हे सारं मटेरियल मराठीत पण अवेलेबल आहे. म्हणजेच असं काही नाही की तुम्ही इंग्लिशमध्येच पेपर द्यायला पाहिजे. इंग्लिश येत असेल तर गुड, नसेल येत तरी बी काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरं काय झालं, आता हा सेम पॅटर्न कशाला येतोय? MPSCला येतो. म्हणजेच आता जर तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे UPSC तर तुम्ही MPSCची पण सिमल्टेनियसली प्रिपरेशन करू शकता. त्यासाठी वेगळं असं काही करायची गरज तुम्हाला नाही. सेम असाच पॅटर्न MPSC कॉपी पेस्ट करणार. म्हणजेच काय, एकाच अभ्यासक्रमामध्ये तुम्ही आता वर्षाला 2 एक्झाम देऊ शकणार. क्लिअर? ओके. अजून काही याच्या बाहेर क्वेश्चन? हा, मराठीत मी तेच तर सांगतो, तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता पूर्ण पेपर. फक्त इंग्लिशचा कंपल्सरी पेपर सोडून तो फक्त तुम्ही, हो, ऑप्शनल सब्जेक्ट पण तुम्ही मराठीत लिहू शकता. आणि तुम्ही मराठी सुद्धा ऑप्शनल सब्जेक्ट लिहू शकता. इवन हे GSचे पेपर आहेत ना 1, 2, 3 ते सुद्धा तुम्ही मराठीत लिहू शकता. आणि MPSC तर मराठीत लिहू शकता तुम्ही, त्याबद्दल तर काही. अजून असं एकही गोष्ट नाही की ते तुमच्या आवाक्यात नाही, फक्त तुम्ही ती समजून घ्या. आणि बुक्स कोणते, रिसोर्सेस महत्त्वाचे, आपण त्याच्यावर नंतर चर्चा करू. ते रिसोर्सेस खूप महत्त्वाचे, कारण तुम्ही एकदा एक रिसोर्सेस वापरला ना एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकसाठी तर त्या टॉपिक फक्त त्यातूनच करायचं, त्याच बुक्समधून करायचं, दुसऱ्या बुक्सकडे जायचं नाही तो टॉपिक करण्यासाठी. क्लिअर? आणि अशा तऱ्हेने ही UPSCची एक्झाम आहे, एकदम सिंपल आणि सोपी. ठीक आहे? चालेल मग. थँक्यू.